हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोडकेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. हर हर महादेव. लिकुराचे हित वाहे माऊलीची चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वी साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज प्रवचन ऋतू सेवा कोणत्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु आजच्या सेवेचा प्रवचन कार्य नात्यानं वक्ता या नात्यानं परिहार देणं हे निश्चितपणानं महत्वाचं आहे. आज स्वर्गीय कलाबाई सर्जेराव सोमवंशी जागीरदार तथा नानी माझ्या आजी. खर तर मी स्वतःला भाग्यवंत समजतो की आजीच्या पुण्यस्मरणाची प्रवचनाची सेवा, आई वडिलांचं आजी आजोबाचं सेवा करणं हे परम कर्तव्य मनुष्याच्या जीवनातलं आहे. बाकी सेवा किती करायला मिळाली यापेक्षा आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करत असताना त्यांच्या प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी आज मला या ठिकाणी मिळाली हे निश्चितपणानं भाग्य आहे. लाला मामांचा फोन आला, बाळू मामांचा फोन आला आणि मामांनी सांगितलं की नानींचं वर्ष श्राद्ध आहे. तर म्हटलं मी येणार आहे. तर मामा म्हटले की प्रवचन करणार का, आणि मी निश्चितपणानं प्रवचन करील असं त्या ठिकाणी म्हटलं. कालच्या घटनेनंतर परत सगळ्यांना असा प्रश्न पडला की अण्णा येतोय की नाही असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला. परंतु मी कालच त्या ठिकाणी खूपच गंभीर राज्याच्या दृष्टिकोनातून प्रसंग घडला. काल जाऊन आलो आणि काल त्या ठिकाणी जाऊन आलो. रात्री सगळ्यांना भेटून आलो. वातावरण खूप कठीण होतं आणि आज या प्रवचन रूपी सेवेसाठी निश्चितपणाने ठिकाणी आलेलो असताना खर तर नानींचं जीवन जगत असताना खूप आदर्श असं जीवन त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला. लाला मामा असतील, चंदू मामा असतील, अक्का मावशी असतील, सगळे पुतणे असतील, आम्ही सगळे नातवंड असू, सगळ्यांना अत्यंत प्रेम देण्याचं काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. खरं तर नानींचं प्रथम पुण्यस्मरण म्हटलं की मला सगळं शिरसगाव नजरेसमोर आलं आणि बालपण नजरेसमोर आलं. खूप एक आधार वाटणारी जुन्या पिढीतला खरं तर संस्कारच वेगळा होता आणि त्या संस्कारातल्या नानी त्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण त्या निमित्तानं ही सेवा होत असताना पुढे जाऊन शिरसगावचा सगळा इतिहास देखील बोलण्याच्या ओघामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. परंतु आज परिहार देत असताना या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जुन्या काळातला त्या ठिकाणी माणसं शिक्षण कमी होतं, परंतु सुसंस्कार आणि शहाणपण जुन्या माणसामध्ये होतं आणि म्हणून आदर्श पिढ्या घडल्या पाहिजे याचा प्रयत्न या जुन्या पिढीतल्या सगळ्या मंडळीमध्ये होता. खरं तर आजोबांपैकी
आठवणारे आजोबा म्हणजे काका. काका सैन्यात होते, त्याच्यामुळं त्यांना पलटण काका असं म्हणायचे. आम्ही लहानपणापासून उत्सुकता असायची आम्हाला की पलटण काका का, तर ते मिलिटरीत होते आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी व्हायचा. काकांचा कडक स्वभाव होता आणि त्यांच्या त्या कडक स्वभावामुळे आम्ही लहान मुलं जी आहेत ते त्यांच्या पुढे जायला घाबरायचो. खर तर आज्यांपैकी त्या ठिकाणी सगळ्यात सौम्य आणि गरीब स्वभाव जो होता तो जिजींचा होता. नानी थोड्याशा म्हणजे थोड्या कडक, थोड्या मवाळ असा त्यांचा स्वभाव होता. वरच्या वाड्यात ताई आणि काकी, त्याच्यापैकी काकींचाही कडक स्वभाव होता, परंतु ताईंचा स्वभाव जो होता तो ताईंचा स्वभाव हसतमुख असायचा. ह्या आज्या माझ्या सगळ्या नजरेसमोर निश्चितपणानं त्या ठिकाणी येतात. मामा मंडळी देखील या नानींचं प्रथम पुण्यस्मरण म्हटलं की सगळं सिरसगाव माझ्या नजरेसमोर बालपणापासून इथल्या डवात पाहुण्यापासूनच्या सगळ्या गोष्टींच्या आठवणी निश्चितपणानं झाल्या. आणि आज नानींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बोलत असताना त्या ठिकाणी जुन्या पिढीतल्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील किती महत्वाच्या होत्या, जुने संस्कार किती महत्वाचे होते निश्चितपणानं त्या ठिकाणी लक्षात आलं. आणि मग आजच्या सेवेसाठी अभंग घेत असताना आताच मामाने मला विचारलं कोणता अभंग घेतलेला आहे. आजींचं प्रथम पुण्यस्मरण, मग मातेच्या संदर्भातला अभंगच त्या ठिकाणी आज उचित ठरेल. खर तर मी प्रवचन रूपी सेवा करायला लागल्यापासून पहिल्यांदा अभंग आज घेतला. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करे लाभाविन प्रीती, पोटी भार वाय त्याचे सर्वसेस आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरती ओझे. हा अभंग जगतवंदनीय श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेसाठी या ठिकाणी घेतलेला आहे. या अभंगाच्या निमित्तानं तुकाराम महाराज या ठिकाणी आईचं महत्व आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत. आईच्या चित्तामध्ये नेहमी आपल्या लेकराच्या कल्याणाचाच विचार त्या ठिकाणी असतो. आणि आई हा विचार करत असताना, लेकराच्या कल्याणाचा विचार करत असताना आईच्या मनामध्ये लेकराकडून कुठल्या हिताची किंवा कुठल्या स्वार्थाची अपेक्षा नसते. तर कुठलाही लाभ मनात न धरता त्या मुलावरती त्या ठिकाणी प्रेम करण्याचं काम आई करत असते. आणि अत्यंत कळकळीनं ती आई त्या मुलावरती, लेकरावरती प्रेम करत असते. खर तर आईचं आपल्या जीवनामधलं किती महत्व आहे आणि आईचं आपल्यावरती किती प्रेम आहे, हा जर विषय आपण पाहिला तर मूल जन्माला येणार याची चाहूल ज्यावेळेपासून लागते त्यावेळेपासून आई त्या लेकराची काळजी घेते. मग काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं चिंतन आई करत असते. आणि 9 महिने आपलं ओझं त्या ठिकाणी आई बाळगत असते. आणि आपल्याला त्या ठिकाणी जन्म दिला तरी जन्मानंतर देखील लेकराच्या हयातीत आयुष्यभर ती आई त्या लेकरावरती प्रेम करत असते. अशा प्रकारची मातेचं महत्व त्या अभंगाचा अर्थ सांगत असताना तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की जसं लेकराचा आईला ओझं आहे तसं तुकाराम महाराज म्हणतात की माझं तुम्हा संतांवरती ओझं आहे. हे तुकाराम महाराज देखील आईनं ज्या पद्धतीनं ओझं सहन केलं तसं संतांना म्हणतात तुकाराम महाराज की तुम्ही माझं ओझं सहन करा. असा ह्या अभंगाचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहिला. अभंगाच्या निरूपणाकडे जात असताना या ठिकाणी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करे लाभाविन प्रीती. लेकरू हा विषय या ठिकाणी या अभंगाच्या निमित्तानं तुकाराम महाराज मांडत असताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात एरी जिया परविया रंबेऊन बरविया, निया काय करविया बालके नेने. म्हणजे स्वतःची आई, लहान लेकराच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय की स्वतःची आई जी आहे ती कुरूप जरी असली, ती फार सुंदर जरी दिसायला नसली, आणि त्या लेकराच्या पुढं स्वर्गातल्या अप्सरा जरी आल्या
तरी देखील त्या लेकराला त्याची आईच प्रिय असते, असं ज्ञानेश्वर माऊली अभंगाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतायत. तुकाराम महाराज देखील काय म्हणतात की जैशी तैशी माय बरी मानिल्या त्या माना एरी. इथे कुटी तयार होते, लेकरू. अभंगाची सुरुवात लेकरू या वाक्यानं अभंगाची सुरुवात झालेली आहे. इथं कुटी अशी तयार होती की आईच्या दृष्टिकोनातून तिला तिचं लेकरू हे अनन्य असतं. ते मुलगा असेल मुलगी असेल, लेकरू असा उल्लेख त्या ठिकाणी होतो. कुटी तयार होत असताना अशा प्रकारची होती. आईचं लेकरू, गाईचं वासरू, लेकरू, मुलगा मुलगी, गाईचं वासरू, त्या ठिकाणी पक्षिणीचं पाखरू, शेळीचं कोकरू, त्या ठिकाणी मेंढीचं मेंढरू, वाघिणीचं वाघरू आणि गाढविणीचं शिंगरू. पुढे जाऊन त्या ठिकाणी मुलगा होत असेल, त्या ठिकाणी बकरू होत असेल, आणखी बाकीच्या गोष्टी, पक्षी, ह्या सगळ्या गोष्टी, गाईचं बैल, या जरी गोष्टी असल्या तरी लेकरू हा शब्द तुकाराम महाराजांनी वापरला. ते आईशी अनन्य असणारं नातं आहे. त्या निमित्तानं लेकरू हा शब्द या ठिकाणी तुकोबारायांनी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आईचं महत्व किती आहे, आई प्रेम किती करते, मी सुरुवातीला सांगून गेलो की जन्माची चाहूल लेकराची लागल्यानंतर त्यावेळेपासून माझ्या लेकराची वाढ होत असताना त्याला पोटात काही त्रास होऊ नये म्हणून काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी इथून पुढचा कालखंड त्या ठिकाणी वागलं पाहिजे, असा प्रयत्न त्या ठिकाणी आई करत असते. वडिलांचंही मुलावरती प्रेम असतं, परंतु आईचं प्रेम चाहूल लागल्यापासून असतं. वडिलांचं प्रेम जन्म झाल्याच्या पुढे त्या ठिकाणी वडील प्रेम करतात. आई शेवटपर्यंत. वडिलांच्या आणि आईच्या प्रेमामध्ये फरक देखील आहे. वडील प्रेम करत असताना आता काळ बदललाय. जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी मुलांची संख्या जास्त असायची. मग ते मुलांची संख्या जास्त असताना मुलाला वळण लागलं पाहिजे, त्याला शिस्त लागली पाहिजे. याच्यासाठी जर सांगायचं झालं तर आई प्रेमानं सांगायचे प्रयत्न करायची. आई प्रेमानं त्या ठिकाणी कसं मुलाला लेकराला 4 गोष्टी सांगता येतील त्या प्रयत्न करायच्या. आणि वडील सांगत असताना सगळी ताकद वापरून करायची. लहानपण आठवते ना, सगळी ताकद. 2 शब्द गोडीचे, मग बाकीचं रपाटे बिपाटे सुरू असायचे. आताचा काळ बदललेला आहे. मात्र तो रपाटा जरी असेल तरी वडिलांच्या मनामध्ये लेकराविषयीचं प्रेम त्याच्या कल्याणासाठी असायचं. आणि आईच्या मनामधलं प्रेम देखील लेकराच्या कल्याणासाठी. कधीच कोणत्या आईला असं वाटत नाही की माझं लेकरू आजारी पडावं, त्याला दुःख व्हावं, त्याला वेदना व्हाव्यात, कुठल्याही आईला वाटत नाही. आणि अभंगाच्या निमित्तानं त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगत असताना की आई ही त्या ठिकाणी लेकराची जीवनभर काळजी वाहते. मग आई हा विषय पाहत असताना ही आई किती महत्वाची आहे. रामकृष्ण बसा. आई किती महत्वाची आहे याचं चिंतन त्या ठिकाणी निश्चितपणानं केलं पाहिजे. महिलेच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर स्त्री किती तिच्या जीवनामध्ये त्याग करते. लहानपणी आता काळ बदललाय. आता मुलगी झाल्यावर लोक खुश होतात. पूर्वी मुलगी झाली की म्हणायचे कार्टीच झाली, दुसऱ्याचं धन आहे, काय सांभाळून उपयोग आहे. दुय्यमतेची वागणूक तिला लहानपणी असायची. का ते दुसऱ्या घरी जाणारं धन आहे, ती नावडती असायची. मग तिच्यावरती पुन्हा त्या ठिकाणी घरातल्या सगळ्यांची शिस्त असायची. एकीकडे नावडती, लाड करताना लाड करायचे नाही. आईनं परत म्हणायचं दुसऱ्याच्या घरचं धन आहे, हे शिकलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे, हे तुला आलं पाहिजे, ते तुला आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी होत असताना स्त्री जीवनामध्ये त्याग किती करते याचा विचार त्या ठिकाणी अभंगाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस स्त्री ती मुलगी होते, मुलगी झाल्यानंतर तिच्या लग्नाचा विषय येतो, त्याग किती करते. स्त्रीच्या जीवनामधला त्याग लहानपणी नावडती, मोठी झाली की विवाह झाला की वडिलांचं नाव पुढचं जातं, आडनाव पुढचं जातं, कुळ जातं, कुळ राहतं, गोत्र जातं, नवऱ्याचं नाव लागतं, नवऱ्याचं आडनाव लागतं.
स्त्रीचा पहिला त्याग त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर वडिलांचं नाव सोडणं, आडनाव सोडणं, माहेरचं सगळं सोडणं, पतीचं सगळं स्वीकारणं, हा स्त्रीचा पहिला त्याग. ज्यावेळेस ती एका लेकराची आई होते त्यावेळेस खरं तर आपला प्रत्येक मानव जो आहे, स्त्री असेल पुरुष असेल, याला मिळालेला प्रत्येक अवयव जो आहे तो अवयव आईपासून मिळालेला आहे. आज हार्टचं ऑपरेशन करायचं म्हटलं किंवा कुठलं ऑपरेशन करायचं म्हटलं, ऑपरेशन हा प्रसंग आला आणि मोठं ऑपरेशन असेल तर 3 लाख 4 लाख 5 लाख 10 लाख, मग पुढं तो काही हिशोब असेल सांगता येत नाही. पण हार्टचं बायपासचं ऑपरेशन करायचं झालं तर तुमच्या शरीरातल्या एका शिरेचा तुकडा काढून तो शिरेचा तुकडा बायपास करण्यासाठी जोडला जातो, त्याला 5 लाख रुपये कमीत कमी खर्च येतो. पण आमच्या शरीरामध्ये असणाऱ्या नाड्यांची लांबी बघितली, लाखो किलोमीटरच्या नसा आमच्या शरीरामध्ये आम्हाला मिळायला, रक्तवाहिन्या असतील किंवा वेगवेगळ्या नसा असतील, त्या सगळ्या नसांची जर त्या ठिकाणी लांबी पाहिली तर पृथ्वीला 6 प्रदक्षिणा होतील. एवढी लांबी आपल्या एकाच्या शरीरामध्ये नसांची मिळालेली आहे. आणि त्या सगळ्या नसा आपल्याला आईपासून मिळालेल्या आहेत. मात्र आई 9 महिने लेकराला पोटात मागवते, जन्म देत असताना सगळ्या यातना सहन करते आणि त्या सगळ्या यातना सहन केल्यानंतर मुलाचा जन्म झाल्यानंतर ज्यावेळेस नोंद लावायला जातो त्यावेळेस त्या लेकराच्या पुढे नाव वडिलाचं लिहिलं जातं. आता शासनाने कायदा आणलाय, कायदा केलाय, नियम आणलाय, परंतु आईचा त्याग कुठपर्यंत, कसा कसा त्याग प्रत्येक जीवनामध्ये तिचा, प्रत्येक जीवनाच्या पावलावरती प्रत्येक स्त्रीचा असणारा जो त्याग आहे त्या त्यागामध्ये मुलाला जन्म ती देते, मुलाचं त्या ठिकाणी भार ती वाहते, लेकराची काळजी ती सगळी घेते. मात्र नाव लिहिताना मात्र त्या लेकराच्या पुढे वडिलांचं नाव लिहिलं जातं. हाही तिच्या जीवनातला त्याग आहे. आणि म्हणून स्त्री जीवन जे आहे ते स्त्री जीवन सगळ्यात महत्वाचं आहे. शास्त्र सांगत असताना त्या ठिकाणी आपल्याकडे फिरणारी सगळी वरची विमानं जी आहेत ती सगळी युद्ध सरावाची विमानं असतात. आणि मग त्या युद्ध सरावाच्या विमानाचा आवाज जो आहे ते थोडेसे जमिनीपासून फार आकाशात वरती जात नाहीत. युद्ध सरावाचे विमानं खाली टहाळणी त्यांना करायची असते आणि म्हणून ते फार खालून जवळून जातात. त्याच्यामुळे त्याचा आवाज जो आहे एकदा विमान वरून आलं की मग थोडा वेळ आपल्याला थांबावंच लागतं. अशा प्रकारची परिस्थिती या विमानांच्या आवाजाची असते. माझी विनंती आहे की तिकडच्या बाजूला जे बसलेले ज्यांना मांडी घालून बसणं समोर शक्य आहे त्यांनी जर समोर मांडी घालून बसलं ना म्हणजे मग जरा प्रवचन करणाऱ्याला सुद्धा जरा बरं राहत. सुभाषरावचे गुडघे गेले हा म्हातारे झाले. म्हातारेपाशी आई स्त्रीचं त्या ठिकाणी स्त्रीचा त्याग, स्त्रीचं जीवन याचा विचार त्या ठिकाणी या निमित्तानं आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं केला पाहिजे. आता आजकाल आम्ही राजकीय क्षेत्रात काम करणारी माणसं पाहतो, कुटुंबातला कलह, कुटुंबातले वाद या गोष्टी अनेक वेळेस आमच्या समोर येतात. आणि येत असताना वादविवाद येत असताना त्या ठिकाणी स्त्री आज बदललेला काळ जो असाय, जुन्या कालखंडामधल्या ह्या ज्या सगळ्या माता होत्या यांचा संस्कार लेकीवरती होता आणि त्यांच्या आईवडिलांचा त्यांच्यावरती संस्कार होता. संस्कार कोणत्या प्रकारचा होता तर एकदा त्या स्त्रीचं लग्न झालं की तिला अशाच प्रकारचा संदेश असायचा की तुझं लग्न झालं आता तुला ज्या घरात दिलेले तिथेच तुझा शेवट आहे. आणि म्हणून त्या घराचा स्वर्ग कसा तयार करायचा, त्या घरामध्ये आनंद कसा निर्माण करायचा त्याचा प्रयत्न ते तुझ्या हातात आहे. ते घर घडवणं, त्या घरात सगळ्या पिढ्याच्या पुढच्या घडवायच्या, त्या सुसंस्कारित घडवणं ही तुझी जबाबदारी. हे संस्कार पूर्वीची आई तिच्या लेकीला देत होती. आणि म्हणून मला जिथं दिलंय तिथंच माझं सर्वस्व आहे. हाही त्याग स्त्रीच्या जीवनामध्ये निश्चितपणानं होता. आणि मग स्त्रीच्या जीवनातलं स्त्रीचं जीवन जे ते अनन्य साधारण असं त्यागाचं जीवन आहे. आणि म्हणून त्या स्त्री जन्माचं आज आपण स्वागत करतोय. स्त्री जन्माचं स्वागत करा असं सांगितलेलं आहे. पण अध्यात्म पाहत असताना जर अध्यात्म आपण पाहिलं तर स्त्री जीवन याला अध्यात्मात देखील महत्व दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी सुरुवात करत असताना मातृपासून केलेले, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, प्रत्येक ठिकाणी स्त्रीला सन्मान दिलेला आहे. त्याचं कारण स्त्रीचं जीवन हे त्यागाचं जीवन आहे.
स्त्रीच्या जीवनामधला त्याग अनन्य साधारण आहे आणि स्त्रीच्या मनामधली करुणा देखील अनन्य साधारण आहे, तिच्या मनातलं असणारं प्रेम देखील अनन्य साधारण आहे. आणि म्हणून स्त्री जीवनाला सगळ्यात महत्व अध्यात्मामध्ये आणि सगळ्या शास्त्रामध्ये निश्चितपणाने दिलेलं आहे. स्त्रीच्या जीवनातला संघर्ष देखील तेवढाच महत्वाचा आहे. आजकाल मी सांगत होतो की आजकाल आमच्या समोर येत असणारे प्रकरण जे आहे ते नवरा बायकोच्या वादाचे प्रकरण येतात. आणि ते येत असताना आपण जर म्हटलं की वाद इतक्या टोकाला तुम्ही फार पोलीस स्टेशन पर्यंत गेला, कारण आमच्याकडे तर ढोरी ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते बरसं लांबलेलं असतं त्यावेळेस येतं. आणि मग आल्यानंतर त्या ठिकाणी इथपर्यंत तुम्ही का गेला? बाप सांगतो की लिकीने सांगितलं होतं की तुम्ही आजच्याच न्यायला आलात तर ठीक, नाहीतर उद्या मी तुम्हाला दिसणार नाही. जुन्या काळातला संस्कार काय होता, आजच्या संस्कारात आपण कुठं आपला पराभव झाला याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. खरं तर रामायण आपण ऐकलं, महाभारत आपण ऐकलं, याच्यातून काय शिकलो? हे सगळे इतिहास पाहिल्यानंतर या इतिहासातून काय आपण शिकलो हा खऱ्या अर्थानं विचार आणि चिंतन करण्याचा विषय निश्चितपणाने आहे. सीता, थोडस पलीकडचा आवाज नका येऊन देऊ. रामायणातलं आपण काय पाहिलं? आपण रामायण ऐकतो, रामायणामध्ये रामायण ऐकत असताना आपल्याला खूप छान वाटतं, पण त्या रामायणाच्या मुळाशी आपण कधी गेलो का? रामायणाचा गांभीर्याने विचार आपण कधी केला का? सीता आणि राम यांचा वनवास, हा वनवास पाहत असताना पुढे जाऊन मी सगळ्यांचा वनवास कसा, त्या सगळ्या रघुकुलाला कशा पद्धतीने वनवास सहन करावा लागला सगळा, फक्त राम आणि सीतेचा वनवास झालेला नाही. मात्र सीता कोण होती? सीता प्रभू रामाची धर्मपत्नी, पण तिचं जीवन जर बघितलं तर तिच्या जीवनामध्ये किती संघर्ष होता. सीतेचा जन्म झाला, जन्म घेण्यासाठी तिला आईची कूस मिळाली नाही, भूमीतून प्रकट झाली. सीता ज्यावेळेस जनक राजाने तिला दत्तक घेतली, जनक राजाच्या नांगराला, त्या नांगराच्या फळाला तो कलश लागला, त्या कलशातून ती बाहेर आली. कलशातून बाहेर आल्यानंतर एक मुलगी पाहिली. ते जनक राजा आणि त्यांची धर्मपत्नी दोघं आनंदी झाले. दोघांनी आनंदी होऊन त्या मुलीला दत्तक घेतलं. आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर दत्तक घेतलं. दत्तक घेऊन तिचा सांभाळ केला. आणि सांभाळ केल्यानंतर ज्यावेळेस सीता माता लग्नाच्या वयामध्ये आले, स्वयंवर रचला. स्वयंवर रचल्यानंतर राजे महाराजे सगळे आले. तो धनुष्य कोणालाही उचलत नव्हता. प्रभू श्रीरामानं तो धनुष्य उचलला आणि तो धनुष्य मोडला गेला. खरं तर स्वयंवर जिंकला होता प्रभू श्रीरामानं, साक्षात श्रीरामानं. सीतेचा विवाह श्रीरामाच्या बरोबर होणार होता. मंगलवाद्य वाजायला पाहिजे होतं, परंतु मंगलवाद्य वाजलं नाही. तिथं परशुराम प्रकट झाला आणि परशुरामानं हा धनुष्य शिवधनुष्य कोणी तोडला त्याला मी सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली. त्या दरबारामध्ये हाकार वाजवला आणि त्यानं सांगितलं जनक राजाला, हे जनका, याच्यातला ज्याने धनुष्य मोडला असेल त्याला बाजूला काढ, अन्यथा ही सगळे तुझ्याकडे आलेले शूरवीर आहेत, त्यांना सगळ्यांना मी मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. खरं तर सीतेचं स्वयंवर आणि त्या स्वयंवरामध्ये मंगलवाद्य वाजण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी परशुराम प्रकट होऊन परशुरामानं गोंधळ घातला. मंगलवाद्य वाजलं नाही. सीता लग्न होऊन गेली, अयोध्येत गेली. चक्रवर्ती राजा दशरथाची सून प्रभू श्रीरामाची धर्मपत्नी त्या ठिकाणी अयोध्येत गेली. अयोध्येत गेल्यानंतर झालं काय? मंथरा नी कैकेयीचे डोक्यात घातलं. कैकेयी प्रकट झाली. रामाला वनवासाला जावं लागलं. 4 दिवस सुखाचे मिळाले नाही. राम वनवासाला त्या ठिकाणी सीतेला बरोबर घेऊन आला. वनवासाला गेली आणि त्या ठिकाणी रावण प्रकट झाला. रावणानं तिचं अपहरण केलं. रावणाच्या त्या ठिकाणी कक्षेमध्ये तिला बंदिवासात अशोकवनात राहावं लागलं. त्या ठिकाणी प्रभू श्रीराम गेले. आपल्याला सगळा रामायणाचा इतिहास माहिती आहे. प्रभू श्रीराम गेले, अयोध्या जिंकली. अयोध्या जिंकून विभीषणाचा राज्याभिषेक केला. सीतेला घेऊन निघाले. अग्नी प्रकट झाला. तिथून आली. रामाचा राज्याभिषेक झाला. रामराज्यामध्ये त्या ठिकाणी ती आली. राज्याभिषेक झाला आणि धोबी प्रकट झाला. धोब्यानं संशय व्यक्त केला. लेकराला जन्म देण्यासाठी तिला वाल्मिकीच्या ऋषीच्या आश्रमात अज्ञातवासात जावं लागलं. अरे सीता साक्षात भगवतीचं रूप होतं. चक्रवर्ती राजा दशरथाची सून होती. जनक राजाची कन्या होती. प्रभू रामाची पत्नी होती. तिच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे सगळे संकट आले. जन्म घेण्यासाठी भूमीतून प्रकट व्हावं लागलं. जन्म घेतला, स्वयंवर असला. प्रभू रामाच्या गळ्यात हार घातला. हार घातल्यानंतर त्या ठिकाणी परशुराम प्रकट झाला. मंगलवाद्य वाजलं नाही. त्या ठिकाणी अयोध्येत आली. कैकेयी प्रकट झाली. वनवासाला जावं लागलं. वनवासात गेली. रावण प्रकट झाला. अपहरण झालं आणि वनवासातून परत येत असताना अग्नी प्रकट झाला. अग्नीची परीक्षा द्यावी लागली. रामाचा अभिषेक झाला.
राज्याभिषेक झाला रामाचा. रामाचा अभिषेक राज्याभिषेक झाल्यानंतर ज्यावेळेस मुलाला जन्म देण्याचा प्रसंगाला धुबी प्रकट झाला, संशय निर्माण झाला, तिला वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात जाऊन मुलांना जन्म द्यावा लागला. अरे भगवतीचं स्वरूप असणारी सीता माता, तिच्या जीवनामध्ये एवढे दुःख होते. आमच्या जीवनात कोणते दुःख आहेत, कोणत्या स्त्रीच्या जीवनामध्ये सीते इतके दुःख आले, याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. मी सुरुवातीला सांगून गेलो, स्त्री जीवनाचा त्याग हा अनन्य साधारण त्याग आहे. तिच्या पावला पावलाला तिचं परिवर्तन आहे, तिच्या पावला पावलाला तिच्या जीवनामध्ये त्याग आहे. परंतु त्याग असताना देखील सीते इतका त्याग, सीते इतका त्या ठिकाणी संकट तुमच्या जीवनामध्ये आलेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्वर्ग निर्माण करायचा असेल, घरामध्ये आनंद निर्माण करायचा असेल, तर तो आनंद निर्माण करण्यासाठी सुख आणि आनंद हे कुठल्या मॉलमध्ये, कुठल्या दुकानात विकत मिळत नाही. सुख आणि आनंद निर्माण करायचा असेल तर तो तुम्हालाच करावा लागतो, ते तुम्हीच करू शकता. सुख आणि आनंद किंवा सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आपल्या घरात येणारे पाहुणे आहेत, घराचे मेंबर नाही. सुख येत असतं. आम्हाला संतांनी सांगितलेलं आहे, सुख जवा पडे दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. सुख जवळ एवढंच आहे, दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये पर्वता एवढे आहे. सीतामातेचं उदाहरण मी सांगितलं. रामायण पाहत असताना आपण रामायणामध्ये रामायणाचा विचार करायला जर लागलो तर आपल्याला दिसतं ना, रामाना आणि सीताराम वनवासाला गेले, त्यांच्याबरोबर लक्ष्मण गेले, याच्या पलीकडे वनवास आपल्याला कोणाचा दिसत नाही. पण रामायणाचा सखोल अभ्यास केला. मी जरा वाचतोय, सध्या वाचन जरा चालू आहे, त्याच्यामुळं सहज ऐका. मातेचं आमच्या आजीचं वर्ष श्राद्ध आहे. आजीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मांडत असताना स्त्रीचं जीवन कसं त्यागाचं आहे, त्याच्यामध्ये सीतेचं जीवन मांडत असताना सहजपणानं पुढे जाऊन वाचत असताना रामायण वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात निश्चितपणाने येते. रघुकुलाचा विचार केला तर प्रभू श्रीरामाला एकट्याला वनवास नाही झाला. वनवासाला प्रभू श्रीरामाला खरं तर मंथरा एकदा घरात आली. रामायण घडलं कसं? मंथरेने कैकेयीच्या डोक्यात भरताचा राज्याभिषेक झाला पाहिजे, आणि मग राम मोठा आहे. राम मोठा असताना रामाला सोडून भरताचा राज्याभिषेक कसा होणार? तुम्ही असं पुढं सारखं थोडस, म्हणजे मग बाकीच्या येणाऱ्या मायला बसली पुढे थोडस. तर भरताला राजगादी मिळण्यासाठी प्रभू श्रीरामाला वनवासाला पाठवावं लागेल, हे मंथरेने कैकेयीच्या डोक्यात घातलं. तसं आता हा सगळा रामायण जर सगळं सांगायचं झालं तर मग रामाची कथाच होईल. तेही तिथपर्यंत बऱ्यापैकी अभ्यास निश्चितपणाने झालेला आहे, परंतु सगळं सांगत नाही. कैकेयीच्या डोक्यामध्ये मंथरेनं त्या ठिकाणी घातलं. मंथरा त्यावेळेस होते ना, आता नाहीत असं नाहीये. फक्त मंथरा कळाली पाहिजे. आपल्या लक्षात आलं ना, मंथरा कळाली ना आपल्याला. एखादं फार गोड बोलतंय आणि गोड बोलत असताना घरातलंच काहीतरी सांगतंय, त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं ही मंथरा आहे, ती तुमच्या प्रेमापोटी बोलत नाही. मंथरेला त्या ठिकाणी कैकेयीच्या डोक्यात घालून त्या ठिकाणी रामाला वनवासाला पाठवायचं होतं. मग मंथरेने कैकेयीला सांगितलं, कैकेयीने रामाला वनवास सांगितला. राम दशरथाला ज्यावेळेस सांगितलं तिने की प्रभू एक वचन, 2 वचन तुझे पूर्ण करील, म्हणून दशरथानं तिला शब्द दिलेला होता, 2 शब्द तुला देईल ते मी पूर्ण करील. त्याच्यामध्ये तिने 2 शब्द मागताना, कैकेयीनं मागताना मागितलं, प्रभू श्रीरामाला वनवास आणि भरताला राजगादी. वनवासाचं सांगत असताना दशरथ राजा प्रभू श्रीरामाला फार खोलून सांगू शकले नाही. वनवासाचे खूप दुःखी झालेले होते. कैकेयीनं वचन घेतल्यानंतर कैकेयीनं सांगितलं की ते सांगू शकत नाही, ते रडतायत सारखे, ते असं का करतायत मला कळत नाही. चक्रवर्ती राजा असणारा दशरथ स्वतःच्या वचनाच्या बाबतीत एवढा का रडतोय, एवढा हताश का झालेला आहे? प्रभू श्रीरामाला वनवास देत असताना दशरथ राजे हताश होते आणि दशरथ राजाने प्राणत्याग केला राम राम करून. रामाला वनवास सांगितल्यानंतर दशरथ राजाने काही दिवसामध्ये प्राण सोडला. या वचनाच्या बाबतीमध्ये वचनाची पूर्तता करायची म्हणून राम वनवासाला जात असताना आनंदाने हसत राम वनवासाला चाललेले होते.
वनवासाला जाणाऱ्या रामाचं वनवासाला निघणार आहे हे समजल्यानंतर लक्ष्मण आईकडे गेला, सुमित्रेकडे गेला आणि सुमित्रा मातेला म्हटला, आई मला एक वचन दे. आई म्हणले, अरे एका वचनामुळे एवढा महालामध्ये राजमहालामध्ये रघुकुलामध्ये एवढा गोंधळ झालाय, कशाचं वचन मागतोस? आईनं सांगितलं सुमित्रेनं सांगितलं, कशाचं वचन मागतोस? एका वचनानं एवढा गोंधळ झालेला आहे. लक्ष्मण म्हणतो, मला अडवणार नाही एवढं वचन दे, मग मी तुझ्याशी बोलतो, मला काय वचन पाहिजे? आईचा आणि संवाद लक्ष्मणाचा होतो. संवाद होत असताना लक्ष्मण रामाचा सावत्र भाऊ आहे, पण वचन काय मागतो आईला? मला अडवू नकोस. आणि काय अडवू नकोस? तर प्रभू श्रीराम वनवासाला चाललेले आहे, रामाच्या आणि सीतेच्या सेवेसाठी मला वनवासात त्यांच्या बरोबर जायचं, याची परवानगी दे. आई परवानगी अगोदर त्या ठिकाणी वचन काय मागतो, वचनामुळे गोंधळ झाला म्हणून सांगत होती. त्या आईला ज्यावेळेस लक्ष्मणानं सांगितलं मला वनवासात प्रभू रामाच्या बरोबर जायचंय, त्या आईनं सुमित्रेनं सांगितलेलं वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे, अरे तू वचन मागितलेलं नाही, तू एक अशा प्रकारचं वरदान त्या ठिकाणी मागितलेलं आहे की रघुकुलाचा त्या ठिकाणी विश्वामध्ये त्या ठिकाणी डंका वाजेल अशा प्रकारचं तू त्या ठिकाणी मला मागणं केलेलं आहे. आता आपल्या जागेवर आपली एखादी आई असती तर काय म्हणले असती, तू चाललाय, तू कुठे निघाला? रामाच्या बरोबर वनवासाला पाठवण्याची त्या ठिकाणी तयारी सुमित्रेनं मनापासून केली. धर्मपत्नी उर्मिलेला तो विचारायला गेला नाही. प्रभू श्रीरामाचा सीतेचा वनवास होता, स्त्री सीता आणि राम बरोबर आहे, ब्रह्मचारी आश्रमाचं पालन केलेलं आहे. लक्ष्मण एकटा बरोबर आहे, भावाची आणि भाभीची, आई वडिलांच्या समोर मोठा भाऊ आणि भाभी म्हणून त्यांची सेवा लक्ष्मण करत होता. सीतेच्या मुखाकडे कधी पाहिलं नाही, सीतेच्या पायाकडे पाहत होता आणि सीतेची सेवा करत होता. 14 वर्षाचा प्रभू श्रीरामाचा वनवास जो आहे तो वनवास लक्ष्मणानं देखील घेतला आणि तिकडे राजमहालात राहणाऱ्या उर्मिलेला देखील वनवास झाला. भरताला ज्यावेळेस कळालं, भरत खरं तर हे सगळं घडलं त्यावेळेस नव्हता. भरत ज्यावेळेस आला, त्याला ज्यावेळेस कळालं वडील गेल्याचं कळालं, दशरथ राजा गेल्याचं कळालं, त्याच्यानंतर वेदनेनं व्याकुळ झाला, रडत राहिला, का गेले, कशामुळे गेले? तर प्रभू श्रीराम यांना वनवासाला धाडावं लागलं आणि ते आईचं वचन, भरताला राजगादी मिळावी म्हणून भरताच्या आईनं घेतलेलं वचन म्हणून जावं लागलं. आणि म्हणून भरतानं आईला सांगितलं, मी तुझ्याशी बोलणार नाही आणि तुला परत कधी आई म्हणणार नाही. आता कैकेयी नाव ठेवलेलं कोणी सापडत नाही. भरतानं आईशी बोलला नाही, मात्र भरत प्रभू श्रीरामाला वनवासाहून परत घेऊन यायचं याच्यासाठी निघाला. जात असताना तिन्ही आया बरोबर घेतल्या. भरताची पत्नी मांडवीला बरोबर घेतलंय, लक्ष्मणाची पत्नी उर्मिलेला बरोबर घेतलेला आहे, जनक राजाला बोलून घेतलेला आहे भरतानं. आणि प्रभू श्रीरामाला परत आणायचा हा चंग बांधून भरत निघाला. रामाचा पहिला मुक्काम भरद्वाज ऋषींच्या आश्रमात झालेला होता. भरत तिथे गेला, राम तिथून पुढे चित्रकूटला गेलेले होते. भरतानं त्या ठिकाणी तिथून पुढे निघताना भरद्वाज ऋषींनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि राजा भरताला म्हटले की राजन तुमचा चेहरा फार पडलेला आहे. भरताचं वाक्य महत्वाचं आहे, प्रभू श्रीरामाला माझ्यामुळे वनवास भोगावा लागलेला आहे, वनवासाला जावं लागलेलं आहे, ते मला माफ करतील की नाही? आता वनवास काय राम भरतामुळे होता का? वनवास तर काही मुळे त्याच्या भरताच्या आईमुळे होता. त्या आईला तो सांगून आला तर मी तुला आई जन्मभर म्हणणार नाही का, तर माझ्या भावाला तू वनवासाला पाठवलं, मला राजगादी मागितली. भरत तिथून चित्रकूटला जात असताना त्यावेळेस भरद्वाज ऋषींनी त्यांना भरताना विचारलं की मला राम माफ करतील का? तर ते म्हणे तुमच्या भावाचं प्रेम किती आहे मला माहित नाही, पण सकाळी ज्यावेळेस प्रभू श्रीराम पुढे निघाले आणि ज्यावेळेस विधिवत पूजा त्या ठिकाणी चालू होती आणि मंत्र उच्चार करत असताना पंडितानं मंत्र उच्चार करत असताना भरत खंडे एवढं वाक्य वापरल्यावर रामाच्या हातात ताट गळून पडलं आणि हे भरत हे भरत हे भरत म्हणत त्या ठिकाणी प्रभू श्रीराम गडबडायला लागले, रडायला लागले. आणि मग भरत देखील त्या ठिकाणी व्याकुळ झाला.
पुढे भरत चित्रकूटला जात असताना पाठीमागे सगळे घरातले बरोबर असताना तिथे जायचंय. प्रभू श्रीराम चित्रकूटला पोहोचलेले ते वनदेवी प्रसन्न झाली. वनदेवीने प्रभू श्रीरामाला मी तुमची काय सेवा करू शकते विचारलं. प्रभू श्रीरामानं सांगितलं माझी मी कुटी कशी बांधायची ते बांधेल, कसं तर मुक्त राहायचं ते राहील, फळं खाईल काय खाईल, पण वनदेवी एक काळजी घे, एक काम कर माझ्यासाठी. वनदेवीने प्रभू श्रीरामाला विचारलं काय करू. मी ज्या रस्त्यानं आलोय त्या रस्त्यातले काटे आणि सगळा रस्ता साफ करून घे. वनदेवी म्हणते प्रभू काटे साफ करते, परंतु तुम्ही त्या रस्त्यानं चालून आलात, आता काटे कशासाठी साफ करायचे. प्रभू श्रीरामानं सांगितलं की माझा शोध घेत माझा भाऊ भरत मला शोधत येणार आहे, माझ्या भेटीसाठी येणार आहे. माझ्या भरताला त्या ठिकाणी काटे त्याच्या पायात टोचता कामा नये, त्याच्या पायाला खरे टोचता कामा नये. भरत येणार आहे आणि म्हणून तो रस्ता साफ कर. वनदेवी एक शंका व्यक्त करते, ती म्हणते प्रभू तुमचा भाऊ अयोध्येचा राजा चक्रवर्ती राजा दशरथाचा सुपुत्र एवढा नाजूक आहे, त्याला काटे टोचतील. पुढे जाऊन रामानं सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं आहे. तो नाजूक नाही, तो वज्रदेवी आहे, तो योद्धा आहे, चतुरंगी सेनेचा प्रमुख आहे, त्याच्यामुळे त्याला काटे टोचतील याच्यासाठी नाही, परंतु तो ज्या वेळेस रस्त्याने येईल त्याच्या पायात काटा टोचला तर त्याला वेदना याच्या होतील की प्रभू राम या रस्त्याने गेले, त्यांच्या पायात काटे टोचले असतील आणि त्या वेदनेनं तो व्याकुळ होईल म्हणून हा रस्ता साफ कर. भरत कोण होता. रामाचा सावत्र भाऊच होता. पुढचा इतिहास सगळा सांगत नाही. तिथे जाऊन त्या ठिकाणी त्या रात्री सगळ्यांनी रामाला प्रभू श्रीरामाला परत यायचं त्या ठिकाणी आग्रह केला, परंतु रामानं त्या ठिकाणी अत्यंत नम्रपणानं सांगितलेला संवाद सगळा सांगत नाही, पण सांगण्याचा भाग अशा प्रकारचा आहे की प्रभू श्रीराम परत आले नाही. पुढचं रामायण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस भरत परत आले, येताना भरतानं त्या ठिकाणी रामाच्या पादुका मागून घेतलेल्या होत्या आणि पादुका मागून त्यांनी सांगितलं होतं की मी राज्यकारभार कसा करायचा आहे प्रभू श्रीरामानं भरताला सांगितलं. त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्या रात्री भरताला त्या ठिकाणी प्रभू श्रीरामानं केलं आणि मग भरतानं सांगितलं की मी राजगादीवर बसणार नाही, त्या पादुका मात्र तुमच्या द्या, त्या पादुका राजगादीवर ठेवून त्या ठिकाणी मी राज्यकारभार करील. भरत पुन्हा आला राज्यकारभाराला, पादुका त्या ठिकाणी सिंहासनावर ठेवून भरत त्या ठिकाणी राज्यकारभार सुरू केला. एक दिवशी रात्री कौशल्या माता उशिरा पाहत होत्या, तर वर कुणीतरी फिरतंय हे त्यांना जाणवत होतं, म्हणून वरच्या मजल्यावरती कौशल्या माता राजदरबारात गेल्या, वरच्या मजल्यावरती गेल्या आणि कोण फिरतंय हे पाहण्यासाठी गेल्या. त्यावेळेस मांडवी फिरत होती. मांडवी भरताची पत्नी, तिची सावली खाली पडली म्हणून त्यावर गेला. मांडवीला विचारला का तू झोपली का नाहीस, उशीर खूप झालेला आहे. तर ती म्हणे की अजून राजे जागे आहेत. ते म्हणे तू जागे आहेत तर त्यांच्या कक्षात जा. त्याने कक्षात जाईल ते इथे कुठे आहेत, मग कुठे आहे म्हणे आहेत. तिकडून आल्यानंतर चित्रकूट आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं की जोपर्यंत माझा भाऊ 14 वर्षाचा वनवासावर आहे, जोपर्यंत प्रभू श्रीराम जमिनीवरती झोपणार आहेत, तोपर्यंत मी राजमहालात झोपणार नाही. नंदीग्रामला समोरच्या बाजूला त्यांनी एक कुटी बनवलेली आहे आणि त्या कुटीमध्ये ते राहतात आणि कुटीमध्ये राहून त्यांनी त्या ठिकाणी तिथून राज्यकारभार चालवतायत. सगळं जे काय ते तिथं मागवतात आणि तिथून जे काय निर्णय व्हायचे ते होत आहे. कौशल्याने विचारलं तू बरोबर का गेली नाही. त्यावेळेस मांडवीने दिलेलं उत्तर असं आहे की मांडवीने सांगितलं की जोपर्यंत प्रभू श्रीराम अयोध्या देत नाही तोपर्यंत मी नंदग्रामवरून कारभार करणार आहे आणि माझ्या तिन्ही माता इथे असल्यामुळे त्यांच्या सेवेसाठी तू इथे राहा असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. मग तू का झोपली नाही. तिनं सांगितलं अजून नंदीग्रामची जी कुटी आहे त्या कुटीतला अजून दीपक जळतोय, याचा अर्थ महाराज अजून जागे आहेत आणि ते जागे आहेत म्हणून मी जागे आहे. तिथल्या कुटीतला दिवा त्याचा प्रकाश बंद झाला की मी आराम करेल. लक्षात घ्या, रामायणाचा वनवास लक्षात येत असताना आपल्याला रामसीतेचा वनवास लक्षात येतो. बंधू प्रेमाची ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस आपण राम लक्ष्मणाच्या त्या ठिकाणी प्रेमाची चर्चा करतो.
दोन भावाचं प्रेम असेल तर आपण म्हणतो की काय भाऊ आहेत, राम लक्ष्मणासारखे आहेत. पण सावत्र असणारे तिघे भाऊ, तसे चौघे भाऊ. भारताचा सखा भाऊ शत्रुघ्नवर फार लिहिलेलं नाहीये, परंतु या ठिकाणी सावत्र भावाचं प्रेम देखील रामायण आपल्याला शिकवतं. स्त्री जीवनामध्ये आपल्याला किती महत्वाचं जीवन मिळालंय, आपण कशा त्यागमूर्ती आहोत आणि आपण आपल्या जीवनाचं कल्याण कसं केलं पाहिजे सीतेच्या जीवनावरती आपण पाहतो. मात्र रामायण आणि महाभारत आपण किती अंगीकारतो हा देखील महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून या ठिकाणी अध्यात्मावरती बोलायचं म्हटलं तर मी 2 तास अध्यात्मावरती बोलेन, अध्यात्म सांगेल, धर्म सांगेल, पण आजच्या काळातली गरज काय हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कोणाच्या जीवनामध्ये कोणतंही संकट आलं तर ते संकट जे आहे ते संकट कायमचं आपल्यासाठी आलेलं आहे असा विचार करायचं काही कारण नाही. आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण करायचा असेल तर तो कुठं बाजारात विकत मिळणार हे डोक्यात आणू नका. सुख मिळवायचं असेल तर ते सुख कुठल्या मॉलमध्ये मिळतंय असं डोक्यात आणू नका. सुख असेल, आनंद असेल, तुम्हालाच तुमच्या घरात निर्माण करावा लागेल. आणि ते जर निर्माण करायचं असेल तर ते कशातून निर्माण होणार आहे तर तुमच्या वाणीतून निर्माण होणार आहे, तुमच्या बोलण्यातून निर्माण होणार आहे. म्हणून संतांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे ती सगळी शिकवण मानवाच्या जीवनाच्या कल्याणासाठी दिलेली आहे. काय सांगू आता, संतांचे उपकार तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेला अभंग आहे. आईचं महात्म्य सांगणारा हा का लेकुराच्या हित वाहे माऊलीची चित्ता तुकाराम महाराजांचा अभंग आहे. लेकुराच्या हिताचं नातं आईचं जे त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितलंय त्या आई वडिलांचं महत्व आपल्याला कळावं याच्यासाठी सांगितलेलं आहे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्याच्या घरामध्ये आई वडील आहेत त्यांनी तीर्थक्षेत्राला जायची गरजच नाही. आई आणि वडील हे दोघेही प्रेमाचे सागर देवानं निर्माण याच्यासाठी केलेले आहे की देव प्रत्येकाच्या घरात जाऊ शकत नाही म्हणून. आणि आई वडील प्रेम करतात, देव तर देव काही सगळ्यांवर प्रेम नाही करत. देव प्रेम करत असताना भक्ता राखी पायापाशी दुष्टाशी सहारी. भक्त आहे त्या भक्तासाठी, त्याला भक्ताच्या कल्याणासाठी, भक्ताला वाचवण्यासाठी देव पादोपदी उभं राहण्याचा प्रयत्न करतो. असे अध्यात्मातले अनेक दाखले आहेत, अनेक संदर्भ आहेत. आणि तो दुष्ट आहे, त्या दुष्टाचा सहार करतो, त्याला मारतो. याच्यासाठी देव त्या ठिकाणी अवतार घेत असतात. आपण कोणत्या गणित देतो याचा हिशोब आपण जर केला, आपण जर मी इथं विचारलं की कोण कोण पापी आहे, कोणी हात वर करीत का? कोणीच करणार नाही. पाप घडलं नाही का? पापाचे प्रकार कोणते आहेत? काही वाचिक आणि मानसिक. काय न होणार पाप, वाचेनं होणार पाप, आणि मनात आलं पापी भावना एखाद्या विषयीची ते सुद्धा पाप आहे. आणि म्हणून आपण कोणी म्हणू शकत नाही मी पापी नाही, मनात काहीतरी आलंच असेल. आता पुण्यवंत म्हटलं, आपण पुण्यवंत आहोत म्हटलं विचारलं तुम्हाला कोणाला तर कुणी काही हात वर करणार नाही. आपण पुण्यवंत नाहीत का? पुण्यवंत नसतो तर प्रवचनात बसलो असतो का? आहेच ना पुण्यवंत. पण चांगल्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी त्याचा अभिमान करणं किंवा त्याचा गर्व करणं हा एक प्रकारचा अहंकार असतो. म्हणून आपण काही कोणी पुण्यवंत आहेत म्हणून सांगणार नाही. पण या ठिकाणी मानव जन्म कधी मिळतो? नामदेव महाराज सांगतात पाप पुण्य समान समी, जई पाप पुण्य समान समी तई मनुष्य देह आक्रमी. मनुष्याचा जन्म कधी मिळतो? पाप पुण्य समान झाल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो. हा मनुष्याचा जन्म पाप पुण्य समान झाल्यानंतर काय मिळतो? तिथून पुढचे जीवन आपल्याला मोक्षाकडे घेऊन जायचं असेल का आणखी कुठे घेऊन जायचं हे आपल्या हातात आहे. कारण मनुष्याचं जीवन हे 3 पानाची डायरी आहे. पहिलं पान जन्म आहे, शेवटचं पान मृत्यू आहे. जन्माची चाहूल लागते. 9 महिन्यानं कोणीतरी जन्माला येणाऱ्याची चाहूल लागते, पण मृत्यूची चाहूल लागत नाही. मृत्यू वेळ, काळ आणि ठिकाण सगळं ठरलेलं आहे. कालचंच आपण उदाहरण जर बघितलं, मुंबईवरून निघालेले अजितदादा बारामतीत 4 सभा करायच्या, नंतर पुण्यात काही सभा करायच्या.
पुढे जायचंय. विमान क्रॅश झाल्यानंतर पडलेली कागद जर बघितले तर येताना 30 मिनिटात त्या माणसाचा त्या नेत्याच्या जवळ निवडा राहिलेला आहे. ते स्वतःसाठी किती जगले हे पाहिलं तर स्वतःसाठी माणूस जगलाच नाही. सकाळी झोपेत उठल्यानंतर 35व्या मिनिटाला 36व्या मिनिटाला तो खुर्चीवर येऊन बसून कामाला सुरुवात करणारा नेता. इतकं गतिमान काम होत. विमानानं आलं. विमान सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे मी पाहिलं अनेक वेळेस. मी एकदा म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही हेलिकॉप्टर मध्ये एकत्र बसलो अनेक वेळेस त्यांच्यावर माझा हेलिकॉप्टरचा प्रवेश झाला. ते बसले की विचारणार पायलटला तुझा किती वर्षाचा अनुभव आहे, फ्युएल बघितलंय का, इंजिन चेक करून घेतलंय का, सगळ्या गोष्टी चेक केल्या का. एवढी काळजी घेणारा माणसाचा विमानाचा अपघात होतो याच्यावरती माझा काल विश्वास बसत नव्हता. विमानाची अवस्था बघितल्यानंतर मीच चक्कर येऊन पडलेलो होतो. 4 तास मी हॉस्पिटलला होतो. पण मृत्यूचं मी तुम्हाला सांगत होतो, मृत्यूची चाहूल लागत नाही. मृत्यू कधी येणार हे सांगत नाही. पण जीवनातलं अंतिम सत्य काय असेल तर मृत्यू हे अंतिम सत्य आहे. इथं जन्माला आलेल्या प्रत्येकाला जायचंयच. मग तो प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, नावाची भक्ती करतोय, देवाची भक्ती करतोय का रोज धाब्यावरती बसतोय, कोणीही असू द्या त्याला जायचंय. आणि त्याला जायचंय 7च दिवसात जायचंय. 7 दिवस म्हणजे रविवार ते सोमवार हे 7 वारे. या 7 वारापैकी 1 दिवस आपला अंतिम आहे. म्हणून मी सांगितलं की जन्म, मृत्यू आणि जीवन ही 3 पानं डायरीची आहे. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, मात्र डायरीतलं एकच पान आपल्या हातात आहे, ते मधलं पान. आणि ते मधलं पान लिहायचंय म्हणजे ते जीवन आहे. आणि मग तुमचं जीवन, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय लिहिता हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. माणसं विचार करताना म्हणतात आता सगळे गेले, आता किती राहिलं, आता काय करायचं. मरताना जरी देवाचं नाव तुमच्या तोंडात आलं तरी तुम्हाला न्यायला देवदूत येतात हे आम्हाला अध्यात्म सांगतंय. आज्या वेळाने आयुष्यभर पाप केले, मुलाचं नाव नारायण ठेवलं, मुलगा वेश्येचा होता, नारायण नाव ठेवलं, नारायण नारायण म्हणून हाक मारताना प्राण सोडला, देवदूत न्यायला आले हे आम्हाला अध्यात्म शास्त्र सांगतंय. मग ते सांगतंय तर आमचं किती वय झालं, आता काय होणार याचा विचार करण्यापेक्षा आम्ही अध्यात्माची कास पकडणं हे आवश्यक आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध करा हे तुकाराम महाराज सांगतायत. पण आयुष्य किती झालं यापेक्षा आता आपण पापीन पुण्यन ह्याचा विचार मी मगाशी विचारला. मला नाही वाटत आपण वाल्या कोळीतील कुणी पापी असू आहेत का. वाल्या कोळ्याचं पाप किती सांगितलं, 7 रांजण. खडा कोणत्या आकाराचा, मोहरीच्या आकाराच्या खड्याचे 7 रांजण भरले होते. तेवढी माणसं त्यांनी मारली होती. उद्धार झाला कसा. नारद ऋषींना त्या ठिकाणी नारद ऋषी चालले ते नारायण नारायण करत. ही परमेश्वराची रचना असते. नारद ऋषीला पकडलं काय आहे ते म्हणे माझ्याजवळ तंबूर आहे, माझ्याजवळ काय असं खोटं बोलतोस द्यावं लागेल, मी कोणाला सोडत नाही. नारद ऋषीने विचारलं आता तुम्हाला मारशील, मारून तुला काय मिळणार, हे सगळं कशासाठी करतो. त्यांनी सांगितलं मुलाबाळासाठी करतो, प्रपंचासाठी करतो, लेकरांसाठी करतो. नारद मुनींनी सांगितलं, महर्षी नारद मुनी म्हटले की तू जा, घरच्याला विचारू नये, पत्नीला विचारू नये तुझ्या बापात भागीदार आहे का, मुलाला विचारू नये बापात भागीदार आहे का, मुलीला विचारू नये, कुटुंबातल्या सगळ्याला विचारू नये. तो म्हणतो तुला पळून जायचंय का. नारद ऋषी तुम्हाला बांधून ठेव, मात्र जाऊन विचारू नये. नारद ऋषीला झाडाला बांधलं जातं. वाल्मिकी जातात घरी, जाऊन त्या ठिकाणी सगळ्यांना विचारतात, कोणीही त्या पापात भागीदारी व्हायला तयार नसतं. 7 रांजण मारले त्यांच्यासाठी, ज्यांच्यासाठी 7 रांजण भरतील एवढे खडे टाकले, तेवढी माणसं मारली. त्या वाल्मिकीच्या पापामध्ये घरातलं कुणी भागीदार व्हायला तयार नाही.
आणि मग तो आला, येताना पश्चातापाचा विचार करत आला, खरं तर मी ज्यांच्यासाठी केलं, ज्यांच्यासाठी जगलो, ज्यांच्यासाठी एवढं पाप केलं, त्याच्यात माझ्या भागीदार कोणीच व्हायला तयार नाही. आला नारद ऋषीचे त्या ठिकाणी बांधलेलं होतं ते सोडलं, नारद ऋषीला मोकळं केलं, त्यांच्या पायावरती साष्टांग दंड घातला आणि सांगितलं की माझ्या बापात कुणी वाटेकरी व्हायला तयार नाही, याच्यातून मला मोक्ष कसा, याच्यातून मला उद्धार माझा कसा होईल. नारद ऋषींनी मंत्र दिला, वाल्मिकीने रामायण लिहिलं, रामायण लिहून वाल्याचा वाल्मिकी आणि वाल्मिकीचा महर्षी वाल्मिकी ऋषी झाला. वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणातल्या एका तसूभर केसा इतकं रामाला बदलता आलं नाही. रामायणात केसा इतका बदल नाही, जे वाल्मिकीने लिहिलं तसं सगळं रामायण पुढे घडलेलं आहे. आधी वाल्मिकीने लिहिले, नंतर घडले. ही ताकद संतांच्या महिमेमध्ये आहे, ही ताकद अध्यात्मात आहे. आणि म्हणून मी जसं म्हटलो की वाल्या इतके तर पाप आपले नाही. मग तुकाराम महाराजांनी जो पुढचा अभंग सांगितलेला ते, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा. झालं ते झालं. तुकाराम महाराज म्हणतात कालपर्यंत झालं ते सगळं सोडा, मागे झाली पाहू नका, पुढे जमीन आहे तुका. झालं ते झालं. आजपासून तुमचं चित्त शुद्ध करा आणि परमार्थाची तातडी करा. संतांचा समागम, परमार्थाची तातडी करा, हे याच्यासाठी सांगितलं. आता माणसं म्हणतात की भजन कीर्तन कुठं वेळ आहे का आपल्याला. काही काही माणसं तर सहज म्हणतात मरायला सुद्धा वेळ नाही. अरे त्याला वेळ लागतच नाही, त्याचा वेळ हे मी विचारितच नाही. तू काय पिता मे भीष्म आहे काय? भीष्मानं 22 दिवस 22.5 दिवस यमाला उभा केला होता पायाजवळ. तू काय तुकाराम महाराज आहे का यमाच्या डोक्यावर पाय देऊन जायला? आपण माणूस आहोत. तो कधी येणार आहे याची चावल लागत नाही. सहज गमतीचा एक दृष्टांत निश्चितपणानं सांगून जाईन तुम्हाला. एक डॉक्टर असे होते की अध्यात्माचा प्रचंड अभ्यास होता, तो डॉक्टर पण होता. त्याला यम आला की यमाची चाहूल लागायची. त्या डॉक्टरला यम लक्ष द्यायचं, पण त्याच्याकडे गेलेला माणूस मरतच नव्हता. यमराज इंद्र सगळे एकत्र बसले, म्हणे वर येणाऱ्यांची संख्या कमी झाली. तर चित्रगुप्तानं सांगितलं एक डॉक्टर आहे, त्या यमानं सांगितलं एक डॉक्टर आहे म्हणे. मी गेलो की त्याला दिसतो आणि तो त्या पेशंटची जागा बदलतो. एखाद्याला झोपेत उचलायचं असेल तर उठून बसवतो, ह्या रूम मध्ये असेल तिथून उचलायचं असेल तर दुसऱ्या रूम मध्ये घेऊन जातो. मग त्याला आदेश काढतो इंद्र की तू आता एक काम कर, त्या डॉक्टरलाच घेऊन ये. डॉक्टरला अध्यात्माने एवढी ताकद मिळालेली असते की दुसऱ्याचं मरण आलेलं दिसत असतं, पण त्याचं त्याला दिसत नसते. ये मिळून त्याला घेऊन जातो. सांगायचा अर्थ एवढाच आहे की देवाने अवतार घेतला इथे. मानवाच्या कल्याणासाठी देवाने अवतार घेतले. देवाला देखील भक्ताच्या कल्याणासाठी, भक्ताला वाचवण्यासाठी, दुष्टाचा संहार करण्यासाठी देवाने अवतार घेतले. प्रभू श्रीरामाने घेतला, रावणाला संपवलं. भगवान श्रीकृष्णाने घेतलं, त्यानं बरंच जेवढे साफ करायचे तेवढे साफ करून गेले भगवान श्रीकृष्ण. पण अवतार घेतला, प्रभू रामालाही अवतार संपवावा लागला, भगवान श्रीकृष्णाला अवतार संपवावा लागला. देव आले त्यांनी अवतार संपवले, संत आले त्यांना संतांना देखील अवतार संपवायला लागले. आपण मनुष्य आहोत म्हणून मृत्यू लोकामध्ये या ठिकाणी कुणाला इथं राहता येत नाही, जायचं सगळ्यांनाच. पण जात असताना आम्ही आमचं जीवन जे आम्हाला मिळाले ते जीवन आम्ही कसं जगलो हे मधलं पान आहे ना डायरीचं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. दोन्ही पानं आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, जन्माचं पहिलं पान आपल्या हातात नाही, मात्र जीवनातलं मधलं डायरीचं पान आहे ते तुमच्या आमच्या हातात आहे. आणि म्हणून सत्कर्म कशा पद्धतीने करावं, जीवन कशा पद्धतीने जगावं. जुना काळ खूप चांगला होता, साधनं नव्हती. या वाड्यात आम्ही ज्यावेळेस लहानपणी यायचो, दिवाळीच्या सुट्टीला, उन्हाळ्याच्या सुट्टीला, एक वर्ष मी हायस्कूलला देखील मडेवडगावच्या असताना इथं राहत होतो. कसाही प्रसंग असेल तर त्या कुणीतरी आधार देणारा मला असायचा. मी मगाशी आज्यांचा उल्लेख केला. कडक आजी एखादी रागवली की आम्हाला जिजीचा आधार सापडायचा, जिजीच्या जवळ जाऊन बसायचं, जिजीने हसत हसत पदराखाली लपवायचं. नानींचं तसंच. मामा एखादे काही कडक स्वभावाचे मामा, घाबरून आम्ही लहानपणी पळून जायचो. मग लपायला कुठल्या तरी मामीच्या पदराचा आधार घ्यायचा. ज्या मावाळा आहे
आजी असेल, मामी असेल, त्यांच्या पदराचा आधार घ्यायचा. ही व्यवस्था होती. कुटुंब मोठे होते, साधनं नव्हती, पण आनंद होता. माणसं एकत्र जेवायला बसायचे. एखादा जेवत नसेल तर त्या लेकराला विचारलं जायचं की, काय रे बाबा, आज तू कमी जेवतोस, आजारी आहेस का? सुखदुःखाच्या चर्चा एकत्र बसून होत होत्या. लहानपणीचे पूर्वीचे संस्कार जे होते, काही सुसंस्कारित असणारे परिवार. आमच्या आजीच आम्हाला जेवायला बसल्यानंतर सांगायची, ताटाला पाण्याचा वेळा आहे. मी सहज विचारायचो, ताटाला पाण्याचा वेळा दिला का? भाकरीची भाजीचं काय पुरणपोळी तयार होते का? ते म्हणायचे, नाही, ताटात असणाऱ्या अन्नाचा प्रसाद तयार होतो. ताटाला हात जोडा म्हणून सांगत होता जुना संस्कार आम्हाला. ताटाला हात जोडा. हात कशासाठी जोडायचा? ज्यांनी पिकवलंय त्या शेतकऱ्याचे आभार मानण्यासाठी, ज्यांनी शिजवलंय त्या आईचे आभार मानण्यासाठी, आणि ज्यांनी भूक दिली त्या देवाचे आभार मानण्यासाठी ताटाला हात जोडायचे. हा संस्कार होता. जुनी कुटुंब त्या ठिकाणी मोठी होती, संख्या मोठी होती, घरं छोटी होती. त्या छोट्या घरामध्ये त्या ठिकाणी सगळी माणसं एकत्र त्या ठिकाणी झोपत होती. शरीर धर्म नव्हता, अशातला भाग नव्हता, परंतु अख्खा परिवार त्या ठिकाणी एका घरात झोपत असताना त्या ठिकाणी सगळी कुटुंब व्यवस्था होत होती, सगळ्या गोष्टी होत होत्या. मात्र माणसांना घरं लहान असताना आनंद मिळत होता. आज घरं मोठी झाली पण मन फार छोटी झाली. आनंद लोप पावलाय, आनंद पाहायला मिळत नाही स्थिती आहे. आज एवढे आव्हान आहेत. जगण्याचं आव्हान सगळ्यात मोठं आव्हान आमच्या पुढे आज आहे. सुख आणि आनंद कुठं सापडत नाही. साधनं आले. पूर्वीच्या काळात साधनं नव्हती, पण जुन्या माणसांना आरोग्य मिळालं. हनुदाजी का मिळालं माहिती आहे? पहाटे उठून नांगर चालवायचा. घड्याळ होते का? चांदणी उगवलेली पाहिजे. काय होतं ते? काय ती वाटणं का काय म्हणायचं ना? तिखटनं उगवलेलं पाहिल्यानंतर बरं ते तिखटनं चुकू नये, लेट होऊ नये म्हणून माणसं तीनदा उठून बघायचे. तिखटनं आलंय का? आठवत गुरुजी बरोबर आहे ना? उगवलंय. नांगरावरती जायचं, नांगरटी करायच्या, मैलोन मैल चालायचं. मैलोन मैल चालून होत होतं. हा ट्रॅक्टर कळते का किती नांगर झाली, किती थकलाय माणूस? थकतोय का? त्यावेळेस माणसं चालत होते. आणि आमच्या माता भगिनीला, आयांना, आज्यांना काम काय होतं? जात्यावरचं दळण होतं. ते दळायचं, त्याचं पीठ, भाकरी तयार करायच्या. सकाळी दिवस उगवायला तर भाकरी घेऊन जात होती. माणसं जेवत होती, सुखाने त्या ठिकाणी जगत होती, आनंदाने जगत होती. जे होत त्याच्यात आनंदी होती माणसं. जे होत, जे आहे त्याच्यात आनंदी. आज शेजाऱ्याकडे एखादी गोष्ट आली ती माझ्याकडे नसेल ती मी अस्वस्थ आहे. मोबाईल सगळ्यांकडे चार पण समजा एखाद्याकडे त्या ठिकाणी चांगल्या कंपनीचा मोबाईल आला तर त्याचा पाहून माझ्या पोटात त्रास सुरू होतो. तो त्याच्याकडे माझ्याकडे नाही. लाखाचा आहे, 1.5 लाखाचा आहे, तो पाहिजे. जुन्या काळामध्ये साधनं नव्हते. माणसांना आरोग्य होतं, व्यायाम होता, शरीर चांगल्या पद्धतीने सर्व सदृढ होतं, खायला आहार चांगल्या पद्धतीचा होता. आज साधनं आले, आनंद लोप पावलाय. पूर्वी टपाल असायचं, खुशाली कळवण्यासाठी. वाचायला माणसं मर्यादित होती. गावात मास्तर असायचा मुक्कामाला पूर्वी गावात. पूर्वीचे शिक्षक सोमवारी यायचे आणि शनिवारी शाळा सुटल्यावर घरी जायचे. गावातच राहायला असायचे. पूर्वीच्या शिक्षकाचा आदर अशा प्रकारचा होता. गावातला प्रमुख जरी समोरून आला तरी तो त्या शिक्षकाचा आदर करत होता, कारण ते शिक्षकही तसेच होते आणि गावचा प्रमुखही तसाच होता. पूर्वीच्या कालखंडामध्ये आठवे गुरुजी सहज तुमच्या मागे असतील. एखाद्या वेळेस ते अंबादास दरेकर गुरुजींचं 75चा कार्यक्रम झाला. त्या 75च्या कार्यक्रमाला मी गेलो त्यावेळेस सगळे मामा भाषण करत होते की गुरुजीला औषधाची गोळीच माहित नाही. मी विचार केला, औषधाची गोळी माहित नाही, सगळे म्हणतात 75चा कार्यक्रम आहे. म्हणलं आता जाहीर विचारू. गुरुजी शेजारीच होते, पण तसं विचारायचं म्हणलं जाहीर विचारू. म्हणलं गुरुजी खरंच गोळी खाल्ली ना? ते नाही खाल्ली. म्हणलं काय रहस्य काय? नाही सांगितलं. मग त्यांना विचारलं
की तुम्हाला पायात घालायला चप्पल कधी मिळाली? त्यांनी सांगितलं, मी डीएड झालो, मास्टरची ऑर्डर आली आणि वडिलांनी कोपरीच्या खिशात हात घातला आणि म्हणले, तुला उद्या साळवर जायचंय, सपला घे. त्यावेळी चप्पल घालायला मिळाली. तो शाप होता का? तो शाप नव्हता, ते वरदान होतं. त्याचं कारण पायाला टोचणारे खडे असतील, काटे असतील, त्या निमित्तानं ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर होत होतं आणि ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरनं रक्ताभिसरण क्रिया चांगली होत होती, अन्नाचं पचन चांगल्या पद्धतीने होत होतं, म्हणून आरोग्य मिळत होतं. जुनी माणसं ज्यांना ज्यांना चपला घालायला मिळालं नाही, ज्यांना ज्यांना नांगरटी करायला लागल्या, ज्यांना पाया पेरण्या बैलजोडीच्या निमित्ताने करायला लागल्या, ज्यांना मोठा हाकाव्या लागल्या, मोठ ओढत असताना बैलाला मदत करायची आणि परत 8-8 बैल मागे ओढायचे, शरीराला खूप मोठा व्यायाम होता. आमच्या माता भगिनींना एवढं काम होतं. आमच्या आजी फार चिडायची. 105 वर्षानं गेल्या माझ्या वडिलांच्या आजी. गावातला कुणी आला आणि त्यांना भेटला की ते बाकीच्या गोष्टी झाल्या त्या विचारायच्या. शेवटपर्यंत स्मरणशक्ती खूप चांगली राहिली होती. त्याचं कारण अध्यात्म होतं, ग्रंथपाठ होतं. त्याला विचारायचं, अरे तुझ्या मुलीचं मागच्या वर्षी लग्न झालं, त्याला काय मूल बाळ? ते सांगायचं, झालंय, मूल झालंय, असं झालंय. तर मग विचारता विचारता कसं आहे काय हे विचारताना सहज विचारायचं, पुढं बाळांपण कुठं, घरी झालं का हॉस्पिटलला झालं? हॉस्पिटल सीझर म्हणले की चिडायचे. आज मग त्या सांगत असताना तुम्हाला व्यायाम नाही म्हणून तुमची शरीराची नुकसान तुम्ही करून घेता, कुठं फाडता, अशा चिडायच्या. 8-8-9-9 लेकरं जुन्या काळात होत होती. त्या ठिकाणी जात्यावरची दळणं त्या ठिकाणी होती. सगळ्या शरीराचा व्यायाम होता. आज डॉक्टर त्या ठिकाणी चाहूल मुलाची लागली की डॉक्टर सांगते, अजिबात आता जड उचलू नका, अमुक करू नका, तमुक करू नका, तो सीझरची व्यवस्था करून ठेवत असतो. हे सगळं सांगतो. त्याचं कारण ती ऍडमिट झाल्यानंतर तिला सीझरच केलं पाहिजे याची व्यवस्था. साधनं निर्माण झाले, पण सुख लोक पावत चाललंय, आरोग्य संपत चाललेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी संतांनी दिलेला अध्यात्माचा आधार जो आहे, तो आधार जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे. सत्ययुगामध्ये माणसाला 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं असं शास्त्राने धर्मशास्त्र सांगताय की सत्ययुगामध्ये 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. आणि त्यावेळेस देवाची प्राप्ती करण्याचं साधन सांगितलं तर ध्यान धारणा. ध्यानानं देवाची प्राप्ती. पुढे आलं त्रेतायुग. 1 लाख वर्षाच्या आयुष्यातला 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य. आणि त्या आयुष्यामध्ये देवाची प्राप्ती करायची असेल तर यज्ञ करायचं हे शास्त्र सांगितलेलं. वय वर्ष 10,000 आणि यज्ञानं देवाची प्राप्ती. पुढे आलं त्रेतायुग. त्रेतायुगात पुन्हा 1 शून्य कमी झाला. 10,000हून 1000 वर्षाचं आयुष्य आलं. आणि त्या युगामध्ये पूजेनं देवाची प्राप्ती सांगितली, म्हणून त्या काळात पूजा व्हायची, पूजेनं प्राप्ती. आणि आता कलियुग आहे. त्रेतायुगातून पुन्हा 1 शून्य कमी झाला, 1000हून 100 वर आलं. आणि देवाची प्राप्ती ही नामानं सांगितली, नामस्मरणानं सांगितली. नामस्मरण म्हणजे कीर्तन, भजन, प्रवचन, याच्यातून देवाची प्राप्ती सांगितली. आणि म्हणून काय सांगतात संत सांगतात, देव दिला देव भजना गोमटा. आपल्याला देह कशासाठी दिलं? भजनासाठी. आता भजन म्हणजे काय? पण माणसं काय म्हणतात, भजन कधी करायचं? भजनाला यायचं म्हणलं तर माणसं त्या ठिकाणी फार कारण सांगतात, खूप काम आहे म्हणून सांगतात. पण ठीक आहे, काम आहे तुम्हाला, भजन कशाने करायचं? संतांनी आणि शास्त्रानं सांगितलं नाही. कामामध्ये काम कुणी म्हणा राम राम, भजन तोंडाने करायचं ना. आता इथं सगळे आले, कोणी चालत आले असेल तर चालायचं काम पाय करत होते, कोणी मोटरसायकलवर आले असेल तर हाताने हँडल धरायचं होतं, मोटरसायकलची गेअर पायाने टाकायची, ते ब्रेक पायाने दाबायचे. 4 चाकीत आले, त्यांना बी देखील स्टेरिंग हातात धरायचं. हाताचं पायाचंच काम आहे, तोंडाचं काम आहे का? बरं, इथे येईपर्यंत कुणी बी हातवर करून सांगा की मी एक शब्द बोललेलो नाही. आहे का असं कोणी? माणसं काही काही असे मी पाहिले की जोडीदार नसला तरी एकटा मनालाच बोलत राहतो. आणि आता तर साधन असाल ते एकटं मनाला बोलत असतो ना, तर त्याला बोलायची सुराणी नाही. त्याचं कारण असं आहे, मोबाईलला ते कानात घालायचं काहीतरी आले,
ते बोलत राहतो, माणसाला त्याच्या न्यायचं तर कुणीच नाही, हे बोलत आहे, ते मोबाईलवर बोलत असतं. भजन म्हणजे काय सांगितलं? आमच्या सावता महाराज काय म्हणत होते? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. सावता महाराज आरवला राहतो, ते पंढरपूरला किती वेळा गेले माहित नाही, पण पंढरपूरचा पांडुरंग सावता महाराजांना भेटायला येत होता, कारण त्यांना कांदा मुळा भाजी मध्ये पांडुरंग दिसत होता. मुळा ठरल्यानंतर सावता महाराज ज्यावेळेस पाणी सोडायचे त्यावेळेस वाफ्याचं 12 पडताना सावता महाराज पाण्याला म्हणायचे, अरे असाच वाहतात माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटून ये. आता आरणचं पाणी पंढरपूरला जाणार होतं का मोठेच, पण त्या पाण्याशी बोलताना सुद्धा पांडुरंगाशी बोलत होते, आणि म्हणून पांडुरंग त्यांना भेटायला येत होता. पण सोबत भाषणाला सोड कुठे, आणि त्याही पेक्षा सोबत ज्ञानेश्वर माऊलींनी पुढे जाऊन सांगितलेलं आहे. काय सांगितलंय माऊलींनी? तैसे साच आणि मावाळ मिथुने आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. नका देवाचं भजन करू, पण चांगलं तर बोला. चांगलं बोलायला अडचण आहे का? चांगलं बोलणं हे सुद्धा माऊलींनी भजन सांगितलंय. चांगलं बोलणं हे जर माऊलींनी भजन सांगितलेलं आहे तर आपण चांगलं बोलतो का? एकदा एका हॉस्पिटलमध्ये एक पेशंट ऍडमिट होता. 4-5 दिवसाचे उपचार झाल्यानंतर पेशंट ठणठणीत झालं. डॉक्टर सांगायला गेले त्याला. डॉक्टरने सांगितलं की आता जा घरी, तुम्हाला डिस्चार्ज करतोय, दिलेले औषधं वेळच्या वेळेला खा, रोज सकाळी थोडस लवकर उठत चला, व्यायाम करा. आता आजकाल डॉक्टर तेवढं सांगते, आणि काय खायचं नाही ते सांगते. खरं तर आपल्याला हे पहिल्यांदा कळायला पाहिजे, काय खायचंय याच्यापेक्षा काय नाही खायचं हे कळायला पाहिजे. खाण्याच्या बाबतीत सुद्धा एवढा प्रॉब्लेम. पहिल्यांदा डॉक्टर, आजकाल डॉक्टर काय सांगते? खाण्याच्या बाबतीतच सांगतात का नाही सांगते, दुसरं काय सांगतात? मला तुम्ही सांगा, एखादा पक्षी खूप खाल्लं म्हणून मरून पडलाय असं दिसलं तुम्हाला? पक्षी मरून पडले तरी किती दिसते तो आपल्याला? विचार करा. पूर्वीच्या आपल्या लहानपणी चिमण्यांची एवढी मोठी संख्या होती, आता चिमण्यांची संख्या कमी झाली, पण त्या मरून पडले दिसतात का आपल्याला? का कमी झाली? तणनाशक मारून आपण जाम करून टाकले सगळ्या फवारण्याचे, त्याच्यामुळे चिमण्या वासनीच निघून गेल्या. पक्षाला देवानं दिलेले, एका संशोधकानं सांगितलेलं आहे की पक्षी मामा तुम्हाला जर ताराला चिकटलेला पडला तर तो मेलेला दिसतो, नाही तर एखाद्या वाहनाला धडकून मेला तर मेलेला दिसतो. तसा नॅचरल नैसर्गिक पक्षी मेलाय आणि पडलाय असं दिसत नाही. आपण तर सगळे शेतकरी आहोत. एका शास्त्रज्ञानं अभ्यास करून त्याची नोंद केलेली आहे. त्या नोंदीवर अजून परत कोणाचं त्याच्यावरती काही प्रत्युत्तर आलेलं नाही. त्यानं सांगितलं पक्षाला स्वतःचा मृत्यू जवळ आलेला कळतो, आणि तो जे हवेमध्ये त्याच्या पंखाच्या बळानं जिथपर्यंत वर जाता येईल तिथपर्यंत जातो, आणि जिथे ऑक्सिजनची लेवल संपते तिथे तो त्या ऑक्सिजनच्या लेवल वर गेल्यानंतर त्याच सगळ्या शरीराचा नाश पावते त्या ह्याच्यामध्ये विश्वामध्ये, किंवा त्या जो काही थर आहे त्याच्या थरामध्ये त्याचं रूपांतरित होऊन जातो. तो जमिनीवर घाण करायला सुद्धा परत येत नाही. पक्षी जमिनीवर घाण करायला सुद्धा परत येत नाही. असं कधी पाहिलं का की पक्षी खात राहिले डायटिंग म्हणून त्यांनी सांगितलं आता आठवड्यावर पक्षाला खायचंच नाही असं. जेवढं लागते तेवढंच खातं पक्षी. अंगणी उतरते, जेवढं पाहिजे तेवढं घेते तर जाते. पक्षी असेल 84 लाख योनीमध्ये, खरं तर सगळ्यात मोठा अनमोल देह कोणता असेल तर तो मानव देह. 84 लाख योनीमध्ये काय पक्षी आहे, पशु आहे, कीटक आहे, झाडं आहेत. त्याच्यातला एकच घटक देवानं असा निर्माण केलाय, तो म्हणजे मनुष्य. तो कसा निर्माण केलाय? त्याला विचार करायची ताकद दिली, त्याला बोलायची ताकद दिली, त्याला कृती करण्याची ताकद दिली. त्याला वाटेल तो ते करू शकतो. नरदेह निराळ लागले हाती, उत्तमची सार उत्तमची गती, देवच होईल म्हणती ते होती. हे तुकाराम महाराज सांगतात अभंगातून. मग चित्ती का न धरावी? माणसानं जर देव व्हायचं ठरवलं तर तो देव होऊ शकतो, पण आम्ही ठरवायचं कधी? हे तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलं. संतांनी काय दिलं? किती मोठा आघात साहित्य दिलं आपल्याला. आपल्या जीवनाचा अर्थ काढण्यासाठी किती आपल्याला आघात साहित्य दिलंय.
आणि मग हे सगळं साहित्य त्याचा विचार आपण आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी आणतो का, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मी सांगत होतो डॉक्टरांचं उदाहरण आलो जागेवर. परत पेशंटला सोडत असताना डॉक्टरने सांगितलं थोडासा व्यायाम करा, रोजची रोज जेवण वेळेची वेळेला करा, तेलकट खाऊ नका, मसालेदार खाऊ नका, बाहेरचं तर अजिबात खाऊ नका, चांगलं चुंगलं खायला सुरुवात करा. बायको बाहेरून पळतच आली. म्हणजे डॉक्टर सांगा यांना रोज म्हणते वेळच्या वेळेला जेवा, बाहेर खाऊ नका, घरी खा. हे सांगते चांगलं खा, चांगलं घरी मिळतंय, तुम्ही कशाला बाहेर खाता सांगते, पण माझं ऐकतच नाहीत. मग असं डॉक्टरच्या माड्यावर घालावं लागतं. कुणाला सांगते, कुणाला सांगितलं तिने डॉक्टरला, तुम्हीच सांगा म्हणजे, नाहीतर मग असं डॉक्टरच्या माड्यावर घालावं लागतं. आता याला भजन म्हणायचं. या ठिकाणी बोलत असताना आपल्याला परमेश्वरानं जे जीभ दिलेली आहे, परमेश्वरानं आपल्याला जे काही सगळं दिलेलं आहे, सात्विकांचं त्या ठिकाणी सात्विकाची तर निंदा झालीच नाही पाहिजे. आज माणसं सहज निंदा करतात, कुठेही बसतात. खरं तर आम्हाला भाषणाला वेळ नाही म्हणते आणि ह्या गोष्टीला वेळ आहे. म्हणजे रोज काही प्रसंग घडू, त्या प्रसंगावरती मत नोंदवल्याशिवाय माणसं राहत नाही. त्याला वाटतं मी जर बोललो नाही याच्यावरती, त्याचं चुकलंय याच्यावरती मी जर बोललो नाही तर काहीतरी देशात हाहाकार माजेल का काय, अशी चिंता काही काही लोकांना वाटते. कोणत्याही विषयावरती स्वतःचं मत लादून मोकळे होतात. सात्विक माणसाची तर निंदा होताच कामा नये. एक दृष्टांत अशा प्रकारचा आहे. एक साधू मध्यान्ह वेळेला, जेवणाच्या वेळेला साधू रस्त्यानं चाललेला असतो. एक सात्विक स्त्री ती पाहते साधू चाललेला आहे, स्त्री जाते त्या साधूचं. हे स्त्रियांमध्ये ते काय देवधर्म याच्या बाबतीत थोडासा आग्रह असतोच त्या माता भगिनीमध्ये. ती स्त्रीला तसा अनेक शक्ती ईश्वरानं दिलेल्या आहे. त्या साधूला पाहिल्यानंतर ती स्त्री जाते, साधूला नमस्कार करते आणि ती म्हणती, स्वामी जेवणाची वेळ झालेली, तुम्ही जर माझ्या घरी तुमची पाय धूळ झटकली तर मला पुण्य मिळेल, 2 घास खाऊन गेलं तर बरं होईल. जुन्या काळामध्ये फार होतं. माणसं मी सांगितलं कुटुंब मोठे होते, त्याच्यामुळं 1-2 माणसं तर असेच सपादून जायचे घरात जेवायला. जेवणाच्या वेळेस माणूस आला की जेवल्याशिवाय जात नव्हता. चहा पाण्याच्या वेळेस चहा पाणी दिल्याशिवाय माणसं जाऊ देत नव्हती. त्या स्त्रीने आग्रह केला त्या साधूला पाहिलं ही सात्विक स्त्री आहे, त्याने मान्य केलं, येतो म्हटलं. साधूही सात्विक होता. गेला, तिने पाद्यपूजा केली. जेवायला जे होतं ते वाढत असताना तिने विचार केला, गोडधोड केलेलं नाही म्हणून शेजारीकडे गेली. जुन्या काळात होतं, इकडची भाजी तिकडं, तिकडची भाजी इकडं. ती शेजारीकडे गेली. शेजारीला म्हटली की गोडधोड काय केलंय काय. माझ्याकडे एक साधू आले, म्हणले माझं नशीब चांगलंय, म्हणले मी आज नेमकी खीर केली, साधू आले म्हणजे माझं भाग्य आहे, मला आशीर्वाद मिळेल, मला पुण्य मिळेल. तिने वाटी भरून खीर दिली. ही खीर घेऊन आली, त्या साधूला वाढली. साधूच्या जेवणात पदार्थ होतं, गोड पदार्थ आला म्हणून साधूनं शेवटी ती खीर खाल्ली आणि साधू तिथंच गतप्राण झाला, मेला. गडबडून गेली, गावभर चर्चा झाली. तिनं सांगितलं, सगळ्यांना बोलवायला लागली, काहीतरी बघा हे साधू महाराजांना असं काय झालंय. चर्चा सुरू झाल्या. 2 जणी त्या गल्लीत राहणाऱ्या होत्या. हिला काय उद्योग पडला होता, कशाला बोलवलं त्या साधूला. दुसरी म्हणली मार ना बोलू. तिसरी म्हणली की तिने खीर दिली, तिनेच काहीतरी घातलं असं. निंदा, एवढी निंदा. ही सात्विक स्त्री व्यथित झालेली, दुसरी सात्विक स्त्री व्यथित झालेली. साधू कसे गेले, आपल्या हातून पाप कसं घडलं, वेदना, दुःखी. त्या वेदना करत असताना साधू अधिकार पुरुष होता आणि तो वर गेल्यानंतर, यमानं वर घेऊन गेल्यानंतर चित्रगुप्त देव सगळ्यांची चर्चा सुरू झाली. साधू वरती आलाय, त्यांचा यायचा काळ झालेला होता. पण साधू जेवणानंतर दुसऱ्याच्या ठिकाणी मृत्यू त्या झालेला आहे, ते पाप कोणाच्या डोक्यावर टाकायचं. चित्रगुप्त म्हणतो की जिने जेवायला बोललो तिच्या टाका, त्याने तिचा पुण्यांश एवढा आहे, आणि तिने सात्विक भावनेने जेवायला बोललो तिच्या डोक्यावर टाकता येणार नाही. म्हणली ज्यांनी खीर दिली तिच्या डोक्यावर टाका. ते म्हणले तिनेही सात्विक भावनेने खीर दिलेली होती, ती टाकता येणार नाही. मग विचारलं जातं चित्रगुप्ताला की हे साधू गेले कसे. त्यानं सांगितलं की एक घार नाक पकडून घेऊन चाललेली होती
आणि तो नाग जीवाच्या आकांतानं वाचण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्या तोंडातून वीज जे पडलं ते खिरीच्या वाटेत पडलं आणि म्हणून साधू गेला. मग म्हणते दादा टाका घारीच्या नावावरती टाका. पाप त्याने घारीच्या नावावर कसं टाकता येईल, घारीचं खाद्य साप आहे त्याच्यामध्ये घेऊन चालली होती. मग म्हणजे सापाच्या टाका, सापाचे कसं टाकता येईल, तो आकांताना जीवा स्वतःचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणं हा त्याचा अधिकार होता, त्याच्यातून विष पडलं, पण सापाचे टाकता यायचं नाही. मग मला तर टाकायचं कोणाच्या, म्हणजे ते दोन बायका जे निंदा करीत होते त्यांच्या नावावर टाकून द्या म्हटलं. सात्विकाची निंदा करणं हा देखील सगळ्यात मोठं पाप आहे. या ठिकाणी दुष्टाची संगती हा सुद्धा एक मोठा विषय. सात्विकाच्या त्या ठिकाणी निंदा केली म्हणून पाहिलं पाहिजे, हे पाहिलं तर आनंद निर्माण होतो. आणि सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना माझी सूचना आहे, मुलगा किंवा सून मुलगी यांचं कौतुक केलं पाहिजे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं कौतुक तुम्ही केलं पाहिजे, ज्या चुकीच्या गोष्टी त्या कानात सांगितल्या पाहिजे, हे तुझं चुकत आहे. आपलं नियम उलट होतं. सुनेच्या सासांनी सुनेच्या ज्या चुका आहेत त्याला सांगितलं पाहिजे, बेटा तुझ्याकडून मीठ जरा जास्त होतं बरं का, बेटा तुझ्याकडून तेल जरा जास्त पडतं बरं का. पण ही सांगायला भाषा सुद्धा कशी पाहिजे, गुणगुणती भाषा पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली भाषा पाहिजे, मवाळ भाषा पाहिजे. भुनभुन जर करत राहिला तर घरात ना लक्ष्मी कोणती आहे, सून आली ती लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी सारखी दुःखी असेल तर घरात पैसा कसा टिकल. आनंद निर्माण व्हायचा असेल घरामध्ये तर भुनभुनत नाही, गुणगुणत राहिलं पाहिजे. गुणगुणत गुण गात राहिलं पाहिजे. जे चांगले तिचे गुण तिला सांगा, जे चुकत असेल तेही तिला सांगा, आणि चांगलं मात्र सगळ्या गल्लीत सांगा. माझी सून माझ्या सूर्यासारखी सून नाही. तुम्हाला सांगतो, तुम्हाला गरम गरम चहा वेळेला ना, तुम्हाला गरम गरम जेवण वेळेला मिळणार, कारण सुनेचं कौतुक झाल्यानंतर कोणती सून अशी आहे. आणि म्हणून हा स्वर्ग निर्माण करायचा असेल तर स्वर्ग निर्माण करणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. वडिलांना सुद्धा सगळ्यांना सांगणं माझं हेच आहे. मुलाचा चुकत असेल त्याला घरात सांगा, हे तुझं चुकतंय, त्याचं घरात काम पडला. तुमचं ऐकत नसेल ऐकणाऱ्याला बोलवा, त्याला सांगायला सांगा. मुलाची बाजू, मुलाचं बायकोचं भांडण असेल तर तिथं मुलाची बाजू आई वडिलांनी घेता कामा नये, तिथं सुनेचीच बाजू घेतली तर तुमच्या घरामध्ये स्वर्ग निर्माण होईल, तुमच्या घरात आनंद निर्माण होईल. नाही तर माझं ते किती अवगुणी असलं तर त्याला गुन्हे म्हणायचं, आणि सून गुन्हे असते तर तिला अवगुणी ठरवायची. माणसं सहज बोलताना म्हणते की देवाने वाईट केलं. देव काय, देवाला नाही मिळव एवढं. मी सांगितलं देव कशासाठी येतो, एक तर भक्तासाठी येतो, नाही तर दुष्टाचा संहार करण्यासाठी येतो. देवाला एवढ्या बाकीच्या गोष्टीत वेळच नाही. एक जागतिक कीर्तीचा एक लेखक आहे, त्या लेखकाचा असाच प्रेमभंग झाला, तो नंतर जागतिक कीर्तीचा लेखक झाला. प्रेमभंग झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी देवाला दोष द्यायला सुरुवात केली. देवाचं काही खरं नाही. एक वर्षभर तो प्रेमभंग झाला, म्हणजे त्याच्या प्रियशीनं दुसऱ्याशी लग्न केलं. जागतिक कीर्तीचा अमेरिकेतला लेखक आहे. त्यानं देवानं माझं हे केलं, देवानं चुकीचं केलं, देवानं माझं लग्नाचं ठरलेला सगळा विषय बेट मोडून टाकला. एक वर्षभर घराच्या बाहेर निघाला नाही. दोष देवाला. रोज रोज विचार एकच, आत्महत्येचा विचार. पण वर्षभर त्याने बंद खोलीत काढले, आणि एक दिवस वर्षानं त्याच्या हातात पेपर पडला, आणि पेपर पडल्यानंतर त्याच्यात एकाच्या आत्महत्येची भली मोठी बातमी लागलेली होती. तो उद्योगपती होता आणि त्याने आत्महत्या केलेली होती, आणि त्यानं जे सुसाईड नोट लिहून ठेवलेले, आत्महत्येचं पत्र लिहून ठेवलेलं, त्या पत्रामध्ये माझ्या बायकोच्या व्यवहाराला कंटाळून मी आत्महत्या करत आहे असं त्यानं लिहिलेलं होतं. आणि ते पुढे जाऊन त्यानं ते सगळं वाचल्यानंतर ज्याच्याशी त्याचं प्रेम होतं तीच ती मुलगी होती की जिला वैतागून त्यानं आत्महत्या केली होती. एक वर्षभर खोलीच्या बाहेर निघालेला तो लेखक बाहेर आला. नाव मला आठवत नाही आता. तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर सूर्याला त्यांनी नमस्कार केला, सूर्याची किरण अंगावर घेतली आणि वर पाहून देवाचे आभार मानले. आणि तो देवाला म्हटला, देवा तू किती दयाळू आहेस, तू किती कृपाळू आहेस. एक वर्षभर 365 दिवस देवाला दोष देत होता. तो म्हटला, त्या मुलीशी माझं लग्न तू केलं नाही आणि मला वाचवलंस, तू किती कृपाळू आणि दयाळू आहेस. तिच्या बरोबर जर माझं लग्न झालं असतं तर आत्महत्येची बातमी आज माझी असती. देवाला दोष देऊन चालत नाही. देव तुमचं वाईट करायला बसलेला नाही.
वाईट आणि चांगलं जे आहे ते घडवणं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना एकच शेवटचा विषय सांगणार आहे. माझी प्रवचन रूपी सेवा संपवणार आहे. पूर्वीची आसक्ती जी आहे ती आसक्ती वेगळी होती. पूर्वी कष्ट, त्याला परिश्रमाला आपण प्रतिष्ठा मानत होतो, परिश्रम करत होती जुनी माणसं, म्हणून त्यांना आरोग्याने आयुष्य मिळालं. साधना नव्हती पण आनंद होता. आज साधना आले पण आनंद नाही. काय साधना आले? आज सगळ्यात मोठं धोक्याचं साधन कोणतं आहे आपलं? हे सगळ्यात वाईट. वाईट आहे का? एका अर्थाने अजिबात वाईट नाही. याच्यात 90% माहिती जी आहे, आता मी हे मोबाईल अँड्रॉइड आल्यापासून मी प्रवचनात कीर्तनात बसवून महाराजांनी एखादं प्रमाण सांगितलं की मी त्याच्यावर सर्च केलं की अख्खा बंद येतो. आहे त्याच्यात चांगलं 90% आहे. या मोबाईल मुळे जगाच्या पाठीवर काय चाललंय ते तुम्हाला पाहायला मिळतं. जगाच्या पाठीवर काय चाललंय ते कळतंय, पण घरात काय जळतंय ते कळत नाही. शेजारी काय जळतंय ते कळत नाही, कारण त्याला आसक्त आपण तेवढे झालो. किती वेळ मोबाईल मध्ये बघायचं भानच राहत नाही. माणसं झोपेपर्यंत मोबाईल मध्ये पाहतात. काही माणसं तर झोपेपर्यंत एवढं पाहतात की कुठं कुठं काय काय चाललंय काय नाही हे सगळं पाहतात. संध्याकाळी झोपताना एखादी पोस्ट करून टाकतात. त्या मोबाईलची पोस्ट टाकल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात घेतला की पहिलं पाहतात की माझी पोस्ट कुणी कुणी पाहिली, कुणी त्याला लाईक किती आल्या, त्याच्यावर कमेंट्स काय काय आल्या, हे सगळं पाहता पाहता त्यात बी आवडीच्या व्यक्तीने बघितलं नाही तर आणखीन दुःख होतं जास्त. त्यांनी कसं काय बघितलं नाही अजून. तेच पाहता पाहता पुढे गेला, एखाद्याचं वारल्याचा फोटो आला, काही संबंध नसतो, ओळख नाही पाळख नाही काय नाही, त्याचा फोटो घेणार. त्या मोबाईल मध्येच फुलं आहेत, त्याला काही विकत आणावं लागत नाही. ते फुलं त्या फोटोला वाहून टाकायचे, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणायचं. तुझ्या श्रद्धांजलीची ना कोणी नोंद घेते, तुझी त्याची ओळख नव्हती तरी तू त्याला श्रद्धांजली वाहून मोकळा झाला. पुढे जाता जाता बघितलं की एखाद्याचा वाढदिवस असला की त्याचा फोटो घेतो, त्याच्या फोटोला तीच फुलं मागायचे घेतो, भावपूर्ण श्रद्धांजलीची. मोबाईल मधली फुलं बोलते काय बदलायचे, तीच फुलं घेतो, तीच फुलं वाहतो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय घेणं नाही देणं नाही, त्याचा तुझा परिचय नाही, ते तुला ओळखीत नाही. श्रद्धांजली वाहून मोकळा झाला, शुभेच्छा देऊन मोकळा झाला. एवढी आसक्ती मोबाईलची आपली झालेली आहे. शेजारच्याशी बोलत नाही, मुलाशी बोलत नाही, मुलीशी बोलत नाही, कुटुंबातल्या कोणाशी चर्चा करत नाही, मात्र मोबाईल एवढा मित्र झालाय की तो झोपताना झोपेपर्यंत काही काहीचे तर झोपले हातातून पडते आणि उठला की तो हातात घेतला जातो. आमच्या मातांच्या बाबतीमध्ये काय, मुलं काय हातात दिल्यावर राहतात. आता मोठ्याने बोला की मोबाईल दिल्यावर, बरोबर. पूर्वीचा कालखंड अशा प्रकारचा होता. कितीही काय असू द्या, आई जवळ आली की मूल रडायचं थांबत होतं. हिरकणीचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किल्ल्याचे सगळे दरवाजे बंद झाले, तिचं लहान लेकरू घरी होतं, तिला त्या ठिकाणी आईला लेकराला भूक लागली हे सुद्धा कळतं. लेकरू रडायला लागलं की आईला पाना फुटतो. हे निसर्ग आहे, देवानं दिलेली खूप मोठी ताकद आहे. रक्तापासून दूध आईच्या तयार केलं, त्या दुधाला लेकराची वाढ होते. लेकरू हा अभंग घेतलेला आहे. हिरकणीला दरवाजे बंद झाले, ते दरवाजाला त्या ठिकाणी सगळ्या किल्लेदाराला विनंती करत होती, माझं लेकरू घरी आहे, ते टावा फोडा, भुकेनं व्याकुळ झालेलं मला जावं लागेल. ते म्हणले नियम असे आहेत की आता किल्ल्याचा दरवाजा सूर्यास्तानंतर उघडला जात नाही. ती हिरकणी कड्यावरून उडी टाकली, अंगाच्या सगळ्या बाजूने रक्त तिच्या निघत होतं. ती घरात आली, बैलांचा वेढा घरात त्या लेकराला पडलेला होता, त्याचे लेकरू रडत होतं. हिरकणीने उचलून घेतलं आणि लेकरू रडायचं थांबलं. आईच्या स्पर्शामध्ये लेकराला आईचा स्पर्श कळतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं, स्वर्गातल्या अप्सरा जरी आले, स्वतःची आई कुरूप असली तरी त्या लेकराला आई प्रिय आहे. तसं हिरकणीनं त्या लेकराला घेतल्यानंतर राहत होतं आईचा स्पर्श. हा जन्माची चाहूल लागल्यापासून हृदयाचा ज्यावेळेस त्या हे तयार होतो, त्या देहाची तयारीची सुरुवात होते, त्यावेळेपासून नाडीतनं हृदयाचं नातं जोडलेलं असतं. म्हणून आईच्या स्पर्शानं त्या ठिकाणी लेकराला लगेच आपल्या आईचा स्पर्श जाणवतो, आई ओळखली जाते. मग पूर्वी आई जवळ लेकराला घेतल्यावर लेकरू राहत होतं, आणि आज मोबाईल हातात दिल्याशिवाय लेकरू राहत नाही. हा मातृत्वाचा पराभव आहे का नाही हे सगळ्या आयांनी सांगा. आहे का नाही पराभव? हा मातृत्वाचा पराभव आहे. म्हणून माझी सगळ्या मायमावल्यांना विनंती आहे,
लेकरं आपण काय म्हणतात पोर ऐकतच नाही. सुभाषराव मामा आपण म्हणलं ना की मोबाईल मधलं आपण हे कौतुकाने सांगतो मला काय कळत नाही ते आमचा नातू 1 मिनिटात दुरुस्त करून देतो. 1 मिनिटात मोबाईलचं सगळं करून देतो नातू. मला काय कळत नाही. त्याला मोबाईलच्या नादी लावणं हे सगळ्यात अडचणीचं आहे. मग लॉकडाऊन झाला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन झाला संकेत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सीमेच्या आत शत्रू येऊ नये याची काळजी छत्रपती शिवराय घेत होते. तोही लॉकडाऊनच होता. आणि आता कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन झाला. त्या लॉकडाऊन मध्ये अनेक साधनं नव्हते. मोबाईल हे साधन आपण वापरत होतो त्यावेळेस. परंतु आता मोबाईलचा लॉकडाऊन आई वडिलांनी करण्याची आवश्यकता आली. आम्ही आमच्या हातातला आम्हाला कधी मुलांना सांगण्याचा अधिकार प्राप्त होईल ज्यावेळेस आम्ही मोबाईल कमी वापरू त्यावेळेस मुलांना सांगण्याचा अधिकार प्राप्त होईल. आजकाल घटना एवढ्या वाईट घडतायत. बऱ्याचशा घटना मोबाईलमुळे घडतायत. आमच्याच गावातलं एक उदाहरण आहे. जेसीबीचा ऑपरेटर त्यांनी एका डीवायएसपीच्या मुलीचं त्याचं इंस्टाग्रामवर मैत्री झाली आणि ती पोरगी बॅगा भरून श्रीमंत झाली. जेव्हा चौकात तिच्या लक्षात आलं हे साहेब बिहेब कोणी नाहीये हा जेसीबीचा ऑपरेटर आहे. हे ज्यावेळेस आमच्या गावातल्या लोकांनी सांगितलं फौजदार डीवायएसपीची पोरगी होती म्हणून तिने पोलीस स्टेशन कुठे विचारलं. पोलीस स्टेशनला गेली आणि माफी मागितली. सांगितलं माझी चूक झाली. मी माझे वडील डीवायएसपी आहेत. माझी आई पीआय आहे. दोघेही पोलीस दलात आहे. इंस्टाग्रामवर मैत्री झाली. मला फार मोठं यांनी पॅकेज म्हणून सांगितलं. त्याच्यावर लग्नासाठी मी बॅगा भरून घेऊन इकडे आले. परंतु मी फसले आणि ती रडायला लागली. फौजदारचा फोन आल्यानंतर मी म्हटलं आता तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. ती मुलगी त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिली. पण ही एक मुलगी आईवडिलांच्या ताब्यात गेली. फसलेल्यांची संख्या फार मोठी आहे लक्षात घ्या. फार उदाहरणं पाहिलेली फार उदाहरणं मी पाहतो. पुन्हा हा मोबाईल आहे. लेकरं त्या ठिकाणी आई वडील काय सांगतात तसं नाही करत. लेकरं आई वडील काय करतायत तसं वाचतात. म्हणून आपला मोबाईल पहिल्यांदा बाजूला ठेवला पाहिजे. आणि मोबाईल लावायचा असेल तर सकाळी मोबाईल वरती गाणी भक्तिगीतं लावा. अभंग लावा. ह्या गोष्टी जर लावल्या तर लेकरही अभंग लावतील. तुम्ही बी खोलीत जाऊन त्या ठिकाणी मोबाईल वरती मालिका बघत राहिल्या. आज सगळ्यात धोक्याचे स्क्रीन जे आहेत ना टीव्हीचा स्क्रीन आणि मोबाईलचा स्क्रीन अत्यंत धोक्याचे स्क्रीन आहे. फार गोष्टी याच्यावर मला सांगता येत नाही. एकदा टीव्हीला बसतो आपण की आपल्या ध्यानात येत नाही आपण किती वेळ काय पाहतोय. आणि मालिका तर एवढ्या प्रशिक्षित मालिका आहेत की ज्या घरात भांडण नसेल त्या घरात भांडण लागल्याशिवाय राहणार नाही. इतक्या चांगल्या मालिका टीव्हीवर पाहायला मिळतात आणि त्या मालिका फार आवडतात. एकदा एक असंच एका ऑफिस मधून नवरा येईल म्हणून तिनं मालिका सुरू झाल्यावर नवरा आज उशिरा येणार आहे सांगून गेलेला आहे. पण ते येतील बेल वाजवतील मालिकेत डिस्टर्ब व्हायला नको म्हणून दरवाजा उघडा ठेवला. शहरातल्या मोठमोठ्या इमारती बऱ्या आणि मजल्याच्या इमारती शेजारी आला मोबाईलवर फेसबुक खेळत हे दरवाजा उघडे तिथे जाऊन बसलं. ही आपल्या टीव्हीच्या नादात हा मोबाईलवर फेसबुक खेळायच्या नादात शेजारी वरच्या मजल्यावर जायचं तो खालच्याच मजल्याच्या घरात घुसला. म्हणजे ओरिजिनल मालक आहे तो आला. तो इंस्टाग्रामवर खेळत आला होता. त्यांनी बघितलं ते माणूस बघितला मला सॉरी तुमच्या घरात आला. घर त्याच किती आसक्त झाला आणि मोबाईलच्या. हे साधन आपल्या कल्याणाचं किती आणि आपल्या वाईटाचं किती याचा वापर करताना कळायला पाहिजे. कारण तंबाखू किती मोळावी किती चोळावी किती चुना लावा किती वेळ सापडा कशी उचलून तोंडात टाकावी याच्यासाठी कुठेही शाळा कॉलेज नाही. माणसं आपोआप शिकतात. शिक्षणासाठी शाळा कॉलेजेस आहेत. ते शिकायला जावं लागतं. तसंच मोबाईलचं आहे. चांगल्या गोष्टी शिकायसाठी सांगावं लागणार आहे की चांगले ते पहा. वाईट पाहायला सांगावंच लागत पाहिलं जातं. हा मनुष्य जीवनातला एक क्रम आहे. तो क्रम चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे. मोबाईलचा वापर कमी झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा विषय एक मी प्रबोधनापर्यंत आपल्याला सांगून मी माझी प्रवचन रूपी सेवा थांबवणार आहे. आज सगळ्यात मोठं आव्हान आहे जगण्याचं. मी सांगितलं कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं. नामस्मरण देवाच्या प्राप्तीसाठीच सांगितलेलं आहे. आता परमेश्वराला एवढीच प्रार्थना करायची वेळ आपल्याला सगळ्यांना मिळून आले की 100 वर्ष 1 शून्य कमी नको करू. 100 वर्षाचं कलियुगात आयुष्य सांगितलं. किती लोक 100 वर्ष जगतायत. का मला कमी आयुष्यात जावं लागतंय. काय करणार त्याचं चिंतन कोण करणार. या व्यासपीठावरून सांगायचं नाही तर कुठून सांगायचं. खरं तर राजकीय सामाजिक क्षेत्रावरून ते सांगितलं पाहिजे. दुर्दैवाने ते सांगितलं जात नाही. राजकारणात चांगलं सांगायला लागले चांगली भाषण व्हायला लागले. आज नाही मजा आली लोक म्हणतात काय ठोकाठोकी व्हायला पाहिजे. या व्यासपीठावरून सांगताना तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं आव्हान जर आलं असेल कोणतं तर जगण्याचं आलं. एसटीचा कंडक्टर गजानन मधने नावाचा
त्याचा मुलगा 28 वर्ष वय, सुपारीचं व्यसन नाही. आईला कांद्याची लागवड चालू आहे म्हणून सुट्टीच्या दिवशी रविवारच्या मदतीसाठी थांबला, पाणी शिंदून दिलं आईला प्यायला, लाईट नाही म्हणून, जा लेबरला पाणी घ्यायचं होतं. हार्ट अटॅकचा सिव्हिअर अटॅक आला, जागेवर गेला. वय वर्ष 28. का घडतं याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आमचं ताट विषमुक्त आहे का, हा सगळ्यात महत्वाचा संशोधनाचा विषय. कोणाचं ताट विषमुक्त आहे तर कोणी हातवर कोण सांगू शकतं? मी सुद्धा सांगू शकत नाही, मला हे माहित असू. काय आपल्या ताटात नेमकं आज आपण रोज जेवतो, आरोग्य आयुष्य का कमी झालं? आपण शेतावर राहणारी माणसं किमान गाय म्हैस दारात असेल तर आपण दूध जे तेवढं बरं मिळते आपल्याला. ती बी गावरान किती जणांकडे, हा संशोधनाचा विषय. संकरितचं दूध पिणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोक्याच आहे. ज्याच्याकडे संकरित गाईचं दूध आणि गव्हाचं खाणं रोज आहे त्याच्या घरात शुगरचा माणूस आहेच, हे लिहून ठेवा. याच्यात बदल घडला तर तुम्ही सांगाल काय ऐकेल मी तुमचं. संकरित गाईचं दूध आणि संकरित गव्हाचं बियाणं या दोन गोष्टी शुगरला निमंत्रण देणाऱ्या आहेत. आणि आज कॅन्सरची संख्या वाढली. कारण काय? आम्ही सगळा फवारणीचा भाजीपाला खातोय आणि आम्ही जे तेल खातोय ते सगळ्यात विष सगळ्यात कोणतं असेल तर दूध आणि तेल. आम्ही तेल कोणतं खातोय? शेंगदाण्याचं तेल कसं किलो आहे? उषावाहिनी कसं किलो आहे? आणता का नाही? नाही, मग तुम्ही आमच्या भावालाच आणाला होता. हा, शेंगदाण्याचं, हा ठीक आहे. 140-150 रुपयाचं शेंगदाण्याचं तेल, 1 किलोचं ते पॅकेट पिशवीतलं प्लास्टिकच्या मिळतं. त्याच्यावर शेंगदाण्याचे सुंदर फोटो असतात, छान छान शेंगदाण्याचे फोटो काढलेले असतात, बरोबर आहे ना? 1 किलो शेंगदाण्यामध्ये 250 मिलीग्रॅम तेल निघतं. 1 किलो शेंगदाण्यात. मग 1 किलो शेंगदाण्याच्या तेलाला किती किलो बाळासाहेब लागते? किती लागते? 4 किलो, बरोबर ना? पावशेर तेल निघतं म्हणलं 4 किलो शेंगदाणे पाहिजे. शेंगदाणे कसा किलो आहे? 120, 125 रुपये. 4 किलो शेंगदाण्याला किती रुपये लागतील? 500, बरोबर? 500 रुपये शेंगदाण्याचं तेल. शेंगदाण्याचं जर 1 किलो तेल होत असेल तर ते 150 रुपये तुम्हाला कसं मिळतं? शेंगदाण्याचं आहे का ते? बर, पूर्वी आम्ही बघितलं तर वाड्यात भाज्या व्हायच्या, सगळ्या घरात बघत होतो. त्यात काचेच्या बाटलीच्या तोंडाला असं बोट लावून धार लावायची तेलाची, अगदी थोडीशी. आता कसं काय तेल टाकता तुम्ही? पळीची ना, पूर्वी धार होती. म्हणजे जे चांगलं तेल होतं, शरीराला उपयोगाचं तेल होतं, ते तेल आम्ही धारेने थोडस तेल टाकत होतो आमच्या मायमावल्या. आणि आता जे तेल आरोग्याला मारक आहे ते पळीने आणताना आम्ही डबा आणतो, पिशव्या आणतो, त्याच्यावर फोटो फक्त शेंगदाण्याचा आहे, त्याच्यावर फोटो फक्त करडीचा आहे, त्याच्यावर फोटो फक्त सूर्यफुलाचा आहे, तेल त्याचं नाही आहे. म्हणून कॅन्सरची संख्या वाढली, कॅन्सरचे पेशंट वाढले. पर्याय त्याच्यावरती जगायचं असेल, विषमुक्त ताट करायचं असेल तर आपण शेतकरी आहोत. आपण 4 वाफे भाजीपाल्याचे स्वतःसाठी तयार केले तर येणाऱ्या पाहुण्याची पिशवी सुद्धा आपण भाजीपाल्या घरच्या भाजीपाल्याने भरून पाठवणार. आपण त्या ठिकाणी तेल जर घाण्याचं काढून आणलं तर त्या ठिकाणी ते तेल तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, माणसाचं आयुष्य वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या लेकरांना जर 100चं आयुष्य मिळायचं असेल असं वाटत असेल तर आपल्याला आहारापासून कोणतं सरकार नाही करणार, हे तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला तुमचं ताट विषमुक्त करण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल आणि तो प्रयत्न करावा लागेल. आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, वाईट असणाऱ्या 2 गोष्टी आपण सहजपणाने त्याचा हिशोब किरकोळ वाटतो ते आपण खातो. आता इथे शिरजवात कुणीच तंबाखू खात नाही, त्याच्याबद्दल मला काय फार बोलायचं नाही, कुणीच नाही खात तंबाखू. पण तंबाखू जी आहे, तंबाखूची पुडी केवढ्याला आहे? ती 10 रुपयाला आहे. ती किती ग्रॅमची? ती 10 ग्रॅमची, 11 ग्रॅमची. पण कागदाचं वजन ते जे असेल, 10 ग्रॅमची तंबाखूची पुडी जर 10 रुपयाला आहे तर कशी किलो पडली हो तंबाखू? 1000 रुपये किलो, बरोबर ना? 1000 रुपये किलोची तंबाखू आमची लोक खातात. आणि ते काय म्हणतात की चांगलं खायला पैसे कुठून आणायचे. बदाम कसा किलो आहे? 850 रुपये. काजू कसा किलो आहे? 850 रुपये. सगळा सुका मेवा 1000च्या आसपास. म्हणून खेत कमी आहेत, शेंगदाणे तर गरीबाचा बदाम म्हणून शेंगदाणा जरी खायचा म्हणलं 1000 रुपये किलोची तंबाखू खातात. त्याच्यापेक्षा पुढचं डेंजर काय माहितीये?
गुटखा खातो आपण मी सिरजवत नाही खात. माझ्या मामांचं गाव मला कसं म्हणताय. गुटख्याची पुडी किती ग्रॅमची माहिती? 3.5 ग्रॅमची गुटख्याची पुडी आहे. ती केवढ्याला मिळते आता? सुभाषदाजी खात्यात काय 25 सांगितले. 5 रुपये वाढलेत आता तिचे माहित नाही. ते म्हणले निर्यसनी सुपारीचं खाण नाही तुमचं अभिनंदन, परंतु 25 रुपयाची गुटख्याची पुढे आता 30 रुपयाला झाली. मध्ये कुठेतरी काहीतरी गडबड झाली, त्या गुटख्यावर चर्चा झाली म्हणून ती 5 रुपयाने वाढला गुटखा 30 रुपयाला. 3.5 ग्रॅमची पिशवी, 3.5 ग्रॅम आहे ती पुडी 30 रुपयाला. त्याचा हिशोब काढला तर 8 रुपये 57 पैसे ग्रॅम पडतो. कशी किलो झाली? 8,570 रुपये. गुटखा किलो कसा आहे? 8,570 रुपये. पुडी फोडते तशी आखी तोंडात टाकते, हिशोब करीत नाही. 30 रुपयाची तर खाल्ली, अरे पण ते किलोला पडतंय 8,500 रुपये. आणि त्या गुटख्याच्या पुढीवरती फोटो टाकलाय कॅन्सरने थोबाड कसं होतं त्याचा, तरी ते पाहून लोक गुटख्याच्या पुड्या खातात. अरे जर लेकरांचं आयुष्य वाढवायचं असेल, कुटुंबातलं आरोग्य चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर 8,500 रुपयामध्ये तुमचा सुका मेवा महिन्याचा किराणा सगळ्या गोष्टी एकत्र होऊ शकतात आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. मात्र तुम्ही गुटखा सोडला पाहिजे, तंबाखू सोडली पाहिजे. लेकर शाळेत जातात, आया त्यांच्याजवळ काही जर नसेल, लेकरांनी पैसे मागितले 10 रुपये देतो आपण, देतात ना बऱ्याचशा 10-20 रुपये. मी निमाताईकडे गेलो होतो भांबोऱ्याला, त्या दिवशी येताना नेमकं मधली सुट्टी झाली होती हायस्कूलची, आणि मुली आणि मुलं रस्त्याने चालले म्हणून ड्रायव्हरला सावकाश. प्रत्येक मुलीच्या हातात कुरकुऱ्याचं पाकिट होतं. मी गाडी थांबवली आणि म्हणलं एका मुलीने म्हणलं पाकिट दे, तिने दिलं. म्हणलं खाऊ का? मी खा. म्हणलं मी खातो पण तू खाऊ नको. हसायला लागला. म्हणलं खाऊ नको याचं कारण सांगतो की या कुरकुऱ्यात काय आहे तुला माहित नाही. त्या कुरकुऱ्याची पुडी जी आहे तो 10 रुपयाचा पुडा 48 ग्रॅमचा आहे. ते कसं किलो पडते माहिती तुम्हाला? या माणूस ते 208 रुपये किलो पडते. आणि ते कुरकुरे जे तुम्ही बघा ते कशात तळले माहित नाही. या बाळासाहेब महाराज आहे, कशात तळले ते माहित नाही, कसलं तेल आहे ते माहित नाही, आणि त्याच्यात काय घटक आहे ते माहित नाही. मला परवा दिवशी एकानं सांगितलं की ते कुरकुरे बसा हरिभक्त परम बाळासाहेब महाडिक आले, गोरे पाहुणे आलेले. या ठिकाणी ते कुरकुऱ्याचं एकानं मला त्या दिवशी असं सांगितलं की ते पेटवलं पेटतंय, प्रयोग करून बघा, पेटते ना असं सांगितलंय मला. मी नाही बघितलं पेटून प्रयोग करून. मग ते पेटते याचा अर्थ काय होते? आपण लेकरांना 10 रुपये देतोय हातात, ते काय खाते बघतोय का आपण? ते 10 रुपयाचं देण्यापेक्षा जर 10 रुपयाचा 5-6 रुपयाला लाडू पडते, त्याला आरोग्यही मिळेल, त्याचं आयुष्यही वाढेल. मात्र 10 रुपये त्याच्या हातातून कुरकुरे खाऊन कॅन्सर होईल. कॅन्सरच्या लेकरांमध्ये प्रमाण वाढले. आता लेकर खात्यात, लेकर खाता खाता चव चांगली म्हणून आई पण खाती, हे सुद्धा प्रसंग ऐकायला मिळाले. तर लहान लहान लेकरांना कॅन्सर झाल्याचं ऐकायला मिळालं. म्हणून जगण्याचं आव्हान सगळ्यात महत्वाचं आहे. या गादीवरून हे देखील सांगण्याची आवश्यकता आहे, अध्यात्म तुम्हाला जगण्यासाठी शिकवतायत, परंतु आयुष्य जर वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी शास्त्रानं आणि संतांनी आम्हाला आयुष्य 100 वर्षाचं कलियुगात सांगितलेलं असलं तरी ते आज मिळत नाही. ही परिस्थिती निर्माण झाली. त्याचं कारण आपण जे खातोय ते शुद्ध नाही, आपण जे खातोय ते त्याच्यात विष आहे. आणि मग विष कसं टाळता येईल आणि विषमुक्त ताट कसं करता येईल ती करण्याची ताकद ही आमच्या शेतकऱ्यामध्ये आहे, आणि त्याची सुरुवात आपण केली पाहिजे. अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निश्चितपणानं या प्रवचन रूपी सेवा करत असताना विनंती करतो. खरं तर नानींचं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा या ठिकाणी आज करतोय. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. त्या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे. पसायदाना पण रोज बघतो, त्या पसायदानातली सगळ्यात महत्वाची दुरितांचे ती मेरे जाओ, विश्व स्वजार सूर्य पाहू, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आपल्या सगळ्यात तिथली ओळी कोणती आवडते? जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात.
माऊलींनी पसायदान देताना ज्ञानेश्वरी नंतर आपल्याला ज्याला जे जे पाहिजे ते मिळावं अशी प्रार्थना परमेश्वराकडे केली. पण या ठिकाणी दुरितांच्या तिमिरगाव म्हणजे काय? अज्ञान रूपी अंधार जो आहे, जे पाप आहे, ते पाप जाऊ. विश्व स्वधर्म म्हणजे सांगताना काय हिंदू मुस्लिम असा धर्म नाही सांगितलेला, मानवता हा धर्म सांगितलेला आहे. आणि मानवता या धर्माच्या कल्याणासाठी, सगळ्या प्राणी मात्राच्या कल्याणासाठी साठी विचार आपल्या सगळ्यांच्या मनात आला पाहिजे. आणि त्या मानवतेच्या विचारानंच सगळ्या जीव मात्राचं, ज्ञानेश्वर माऊलींनी तर माणसाचं नाही सांगितलं, सगळ्या जीवांचं कल्याण या ठिकाणी पसायदानाच्या माध्यमातून मागितलंय. आणि म्हणून या ठिकाणी ही प्रवचन रूपी सेवा करत असताना नानी ह्या अत्यंत प्रेमळ होत्या. म्हणजे त्यांचा तसा मिक्स स्वभाव होता. पोरं गोंधळ करायला लागले की आमच्यावर रागवायचे, पण लहानपणी इथं बालपण गेलेलं आहे. आणि प्रेमानं तोंडावर हात पण फिरवायचे. आणि सगळ्यात आधार मग अशी मी सांगून गेलो, जिजी जे होते ते जिजींचा सगळ्यात मोठा आधार होता. त्या काय कधी कोणावर रागवत नव्हत्या, हसत लेकरांना सगळ्यांना जवळ घ्यायच्या, सगळ्यांना त्या ठिकाणी प्रेम द्यायच्या. सगळ्या छाया असतील, ताई असतील, जिजी असतील, नानी असतील. आता नानी हे जुन्या याच्यातल्या शेवटच्या नानी ज्या होत्या त्या गेलेल्या आहेत. खर तर आजीचा आजोबाचा आशीर्वाद किती महत्वाचा असतो ते बोलताना काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्याला तसा कमी वेळ मिळाला. कारण शेवटी सांगत असताना रामायण आपल्या समोर वाटले होते ते मी निश्चितपणाने मांडलेले आहेत. जीवन कसं जगावं, मधलं पान कसं भरावं, खर तर माग ते रात्र. काल अजितदादा म्हणजे असा अचानक दादा सगळ्यांना सोडून जातील हे कोणालाच वाटलं नव्हतं. पण शेवटी मृत्यू वेळ काळ आणि ठिकाण आलं की मृत्यू प्रत्येकाला घेऊन जातो. मात्र जीवन जे आहे, माणूस गेल्यानंतर तो माणूस कसा जगला हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते कुठल्याही वयामध्ये आपल्याला करता येतं असा अजिबात विचार करायचं कारण नाही. आता किती राहिले, आता कशाला काय करायचं, अजिबात नाही. आताही तुकाराम महाराजांनी सांगितलंय त्या पद्धतीनं, आता तरी पुढे ह्याच उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. जे तुकाराम महाराज, खरं तर आपली लायकी नाही तुकाराम महाराजांनी आपल्याला दंडवत घालावा, परंतु त्यांना त्यावेळेस माहिती होतं की 3.5 वर्षांनी काय होणार, 350 पावणे 400 वर्षांनी काय होणार आहे. म्हणून त्यांनी तो अभंग आपल्यासाठी लिहून ठेवला. आणि या ठिकाणी आज आई किती महत्वाची आहे, स्त्री जीवन किती महत्वाचे आहे, त्याच्यासाठी आजच्या सेवेसाठी अभंग घेतलेला होता. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. हा अभंग आपल्या सेवेसाठी घेतला. त्याचं निरूपण करत असताना जे जे म्हणून काय बरोबर असेल ते माझे गुरु सद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 11वे वंशज माणिकप्पा मोरे यांचा आहे.